नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण डिफरन्शिएशन चॅप्टर मधला एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 3 बघणार आहोत. ऑलरेडी आपण क्वेश्चन नंबर 1 क्वेश्चन नंबर 2 बघितले. तर आता बघा, या क्वेश्चन नंबर 3 मध्ये टोटल 20 सब क्वेश्चन्स आहेत. आपण सर्व क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत. फक्त तुम्ही याची प्रॅक्टिस करा आणि क्वेश्चन स्टार्ट करण्याआधी फॉर्म्युले वगैरे जे आहे ते समोर ठेवा, म्हणजे तुम्हाला फॉर्म्युल्यावरून क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. तर सगळ्यात पहिला बघा, आता क्वेश्चन सेम आहे. डिफरन्शिएट फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. याला आपल्याला डिफरन्शिएट करायचे विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग सगळे रूल्स माहीत पाहिजे डिफरन्शिएशनचे, म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शनचा रूल, मल्टिप्लिकेशनचा रूल आणि डिव्हिजनचा रूल, आणि सगळे जे फॉर्म्युले आहेत कंपोजिट फंक्शनचे ते फॉर्म्युले सुद्धा माहीत पाहिजे. मग सगळ्यात पहिलं, डिनोट द गिवन फंक्शन बाय वाय. मग वाय इक्वल टू व्हॉट इज फंक्शन एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 ब्रॅकेटचा क्यूब, म्हणजे एफ ऑफ एक्स रेस टू एम चा फॉर्म्युला इथे. प्लस प्लस म्हणजे सेपरेट डेरिव्हेटिव्ह फॉर बोथ दी ब्रॅकेट्स. बघा, ह्या दोन ब्रॅकेट म्हणजे सेपरेट फंक्शन्स आहेत आणि मध्ये प्लस साइन आहे. मध्ये आपल्याला ऍडिशनचा रूल म्हणजे सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यावे लागेल आणि नंतर पॉवर रूल वगैरे वापरावा लागेल. तर सगळ्यात पहिलं मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज dy बाय dx. आता प्लस असल्यामुळे सेपरेट डेरिव्हेटिव्ह, मग डी अपॉन dx ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 ब्रॅकेटचा क्यूब प्लस डी अपॉन dx ऑफ एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 ब्रॅकेट रेस टू 4. याला म्हणतात डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. पहिला डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑफ वाय, नंतर बाकीच्यांचा डेरिव्हेटिव्ह. मग dy बाय dx इज इक्वल टू, आता बघा सगळ्यात पहिलं ब्रॅकेटला एफ ऑफ एक्स कन्सिडर करायचे. एफ ऑफ एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला, पॉवर बिकम्स कोएफिशियंट, ब्रॅकेट ऍज इट इज एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1, पॉवर रिड्यूस बाय 1, 3 मायनस 1 म्हणजे 2 आणि इनटू आता ह्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह इथे आला पाहिजे. मग काय येईल, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 4x चा डेरिव्हेटिव्ह 4, कारण kx चा डेरिव्हेटिव्ह k येतोय, आणि प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. हे झाला कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म. आता याचा सेम, याला एफ ऑफ एक्स कन्सिडर करायचे. पॉवर बिकम्स कोएफिशियंट, ब्रॅकेट ऍज इट इज एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2, पॉवर रिड्यूस बाय 1 म्हणजे 3 होईल, आणि आता ह्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह पुढे. मग एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह येईल 3x स्क्वेअर मायनस 5x चा येईल 5 आणि मायनस 2 चा 0, कॉन्स्टंट नंबरचा डेरिव्हेटिव्ह 0. मग आता बघा, याला फक्त सिम्प्लिफाय करायचं. आता dy बाय dx इज इक्वल टू, काय होईल सिम्प्लिफिकेशन, आपण हे सुरुवातीला लिहू लिनियर टर्म 3 2x प्लस 4 ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर, इथे पण 4 ही ब्रॅकेट 3x स्क्वेअर मायनस 5 आणि एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 ब्रॅकेटचा क्यूब. पुढे काही सिम्प्लिफाय होत नाहीये. दिस इज आवर रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह फॉर गिव्हन फंक्शन. जिथपर्यंत सिम्प्लिफिकेशन पॉसिबल आहे तिथपर्यंत तुम्ही सिम्प्लिफिकेशन करायचे. होत नसेल तर ऍज इट इज ठेवायचे. ठीक आहे, याला स्क्रीनशॉट काढून घ्या फास्ट मध्ये. आता आपण सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करतोय, क्वेश्चन नंबर 3 चा. मग काय बघा सेकंड क्वेश्चन, आता y इक्वल टू, सगळ्यात पहिलं डिनोट द गिव्हन फंक्शन बाय y. 1 प्लस 4x रेस टू 5 आणि 3 प्लस x मायनस एक्स स्क्वेअर रेस टू पॉवर आहे. बघा आता इंटू दिसतंय, म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट रूल ऑफ डिफरन्शिएशन वापरावं लागेल. u इंटू व्ही चा रूल, तो रूल बघून ठेवा. डी अपॉन dx ऑफ u इंटू व्ही. काय रूल आहे, फर्स्ट ऍज इट इज डी अपॉन dx ऑफ सेकंड प्लस सेकंड ऍज इट इज डी अपॉन dx ऑफ फर्स्ट. हा रूल आपल्याला यूज करावा लागेल. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सगळ्यात पहिलं सेंटेन्स येईल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग काय बघा, आता वायचा डेरिव्हेटिव्ह येईल dy बाय dx. डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy बाय dx इक्वल टू फर्स्ट ऍज इट इज. मग याला u कन्सिडर करा, याला v कन्सिडर करा. मग काय u ऍज इट इज, हे बघा u ऍज इट इज म्हणजे ही ब्रॅकेट ऍज इट इज 1 प्लस 4x रेस टू 5 ऍज इट इज. डी अपॉन dx ऑफ v म्हणजे दिस ब्रॅकेट 3 प्लस x मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 8. बघा u ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v ऍज इट इज म्हणजे सेकंड ब्रॅकेट ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट ब्रॅकेट.
फर्स्ट ब्रॅकेट म्हणजे 1 प्लस 4x रेस टू पॉवर 5. समजलं का? मग फॉर्म्युल्यात फक्त आपण व्हॅल्यू पुट केलंय. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायची. मग dy बाय dx इज इक्वल टू दिस ब्रॅकेट ॲज इट इज रेस टू पॉवर 5. अगेन आता इथे पहा ब्रॅकेटला एफ ऑफ एक्स कन्सिडर करायचंय. मग पॉवर रूल, पॉवर बिकम्स कोइफिशियंट, ब्रॅकेट ॲज इट इज, पॉवर रिड्यूस बाय 1 म्हणजे 7 होईल. आणि इंटू आता ह्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह पुढे येईल. 3 चा डेरिव्हेटिव्ह 0, x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. समजलं का? ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. परत ही ब्रॅकेट ॲज इट इज 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर, ब्रॅकेट रेस टू 8 ॲज इट इज. आणि इकडे परत पॉवर रूल, पॉवर बिकम्स कोइफिशियंट, ब्रॅकेट ॲज इट इज आणि पॉवर रिड्यूस बाय 1 म्हणजे 4 होईल. आणि इंटू या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, 4x चा डेरिव्हेटिव्ह 4. आता फक्त ज्या स्टेप बाकी आहे त्या सिम्प्लिफिकेशनच्या बाकी आहे. बघा काय सिम्प्लिफिकेशन होत आहे. मग dy बाय dx इज इक्वल टू काय होईल बघा. हा 8 स्टार्टिंगला येईल, लिनियर पॉवरची टर्म स्टार्टिंगला, नंतर 5th पॉवरची टर्म आणि त्याच्यानंतर 7th पॉवरची टर्म. 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 7 ही झाली फर्स्ट टर्म. इथे पण सेम 5 4 जा 20, देन 1 प्लस 4x रेस टू पॉवर 4 इंटू 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर रेस टू पॉवर 8. दिस इज अवर रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह फॉर दिस फंक्शन. याचा आलेला आहे रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह. ठीक, राईट डाऊन दिस. त्याच्यानंतर आता आपण थर्ड सब क्वेश्चन घेणार आहोत. बघा आता सगळ्यात पहिलं डिनोट द गिवन फंक्शन बाय y. y इक्वल टू काय आहे, x अपॉन अंडर रूट 7 मायनस 3x. बघा अपॉन आलेलं आहे म्हणजे आपल्याला u अपॉन व्ही चा रूल यूज करावा लागेल. मग काय रूल आहे u अपॉन व्ही चा? बघा बरं u अपॉन व्ही चा रूल बघून ठेवा. u अपॉन व्ही सेकंड ॲज इट इज म्हणजे डिनॉमिनेटर ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. हा रूल आपल्याला अप्लाय करावा लागेल डेरिव्हेटिव्ह कंडक्ट करण्यासाठी. मग काय बघा आता सगळ्यात पहिले येईल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. प्रत्येक स्टेपला लक्ष द्या, फॉर्म्युलेचं पेज समोर ठेवा. आता बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy बाय dx इट इज इक्वल टू, बघा न्यूमरेटरला u कन्सिडर करायचंय, डिनॉमिनेटरला v कन्सिडर करायचंय. u अपॉन व्ही चा रूल बघा काय आहे, डिनॉमिनेटर ॲज इट इज d अपॉन dx ऑफ न्यूमरेटर म्हणजे x मायनस न्यूमरेटर ॲज इट इज d अपॉन dx ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर म्हणजे अंडर रूट 7 मायनस 3x होल ब्रॅकेट स्क्वेअर. बघा फॉर्म्युला फक्त व्हॅल्यू पुट केला. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. मग dy बाय dx इज इक्वल टू अंडर रूट 7 मायनस 3x ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x इज 1. x चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस x ॲज इट इज. आता बघा सुरुवातीला रूट आले, रूट डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट इज 1 अपॉन 2 रूट. फॉर्म्युला बघून ठेवा. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट इज 1 अपॉन 2 रूट इनसाइड टर्म ॲज इट इज 7 मायनस 3x आणि इंटू आता ह्या इनसाइड टर्मचा डेरिव्हेटिव्ह पुढे 7 चा 0 मायनस 3x चा मायनस 3. बघा kx चा डेरिव्हेटिव्ह k येईल. मग दिस इज आवर रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह. आणि डिनॉमिनेटरला बघा स्क्वेअर अँड रूट विल गेट कॅन्सल, सो 7 मायनस 3x इज रिमेनिंग. हे झालं आपला कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह. आता याच्या पुढच्या ज्या स्टेप येतील त्या फक्त सिम्प्लिफिकेशनच्या येतील. बघा सिम्प्लिफिकेशन आपण कुठपर्यंत करू शकतो. dy बाय dx इक्वल टू 10 to 1 नो नीड टू राईट. इथे मायनस मायनस बिकम्स प्लस, न्यूमरेटरला आला 3x आणि डिनॉमिनेटरला आला 2 अंडर रूट 7 मायनस 3x डिवायडेड बाय 7 मायनस 3x. समजलं? हे आता क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे पुढे करू शकता, पण आपल्याला काही करायची गरज नाही. ॲज इट इज ठेवा. दिस इज आवर रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह. बघा बोर्डसाठी 1-2 स्टेप सिम्प्लिफिकेशनच्या बाकी असल्या
तरी पण जनरली चालतं, पण सीईटीला वगैरे आपल्याला जे ऑप्शन मध्ये आन्सर असतील तिथपर्यंत सिम्प्लिफिकेशन करावं लागतं. ठीक आहे, हे लिहून घ्या. नेक्स्ट 4th नंबरचा सब क्वेश्चन परत यू अपॉन विचारूले. 4th नंबर क्वेश्चन. काय 4th नंबर, y इक्वल टू एक्स क्यूब मायनस 5 ब्रॅकेट रेस टू 5 डिवायडेड बाय एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेटचा क्यूब. याला आपल्याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग न्यूमरेटरला यू घ्यायचे, डिनॉमिनेटरला व्ही घ्यायचे. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू, बघा डिनॉमिनेटर ॲज इट इज. डिनॉमिनेटर काय आहे, एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 3 ॲज इट इज. डी अपॉन डी एक्स ऑफ न्यूमरेटर म्हणजे एक्स क्यूब मायनस 5 ब्रॅकेट रेस टू 5. समजलं. नंतर मायनस न्यूमरेटर ॲज इट इज म्हणजे एक्स क्यूब मायनस 5 ब्रॅकेट रेस टू 5 ॲज इट इज. डी अपॉन डी एक्स ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेटचा क्यूब डिवायडेड बाय डिनॉमिनेटर स्क्वेअर म्हणजे एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेटचा क्यूब याचा स्क्वेअर. डिनॉमिनेटर स्क्वेअर म्हणजे व्ही स्क्वेअर. कळलं का. बघा फॉर्म्युला, बघा फॉर्म्युल्यात फक्त यू आणि व्हीच्या जागेवर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलंय. त्याच्यानंतर आता डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू, आता एक स्टेप फक्त डेरिव्हेटिव्हची येईल आणि रिमेनिंग स्टेप ज्या येतील त्या सिम्प्लिफिकेशनच्या येतील. मग बघा सगळ्यात पहिलं ब्रॅकेटला एफ ऑफ एक्स कन्सिडर करायचंय. एफ ऑफ एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला, पॉवर बिकम्स कोएफिशियंट ब्रॅकेट ॲज इट इज, पॉवर रिड्यूस बाय 1, 5 मायनस 1 इज 4. आणि ह्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह इथे घ्यायचा आहे. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर आणि मायनस 5चा 0 म्हणजे ह्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह आला 3x स्क्वेअर मायनस एक्स क्यूब मायनस 5 ब्रॅकेट रेस टू 5 ॲज इट इज. परत पॉवर रूल, ब्रॅकेटला एफ ऑफ एक्स कन्सिडर करायचंय. मग काय रूल आहे, पॉवर रूल. पॉवर बिकम्स कोएफिशियंट म्हणजे हा 3 पुढे येईल, ब्रॅकेट ॲज इट इज. पॉवर रिड्यूस बाय 1 म्हणजे 2 होईल. आणि आता ह्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर आणि 3चा 0. डिनॉमिनेटरला दोन्ही पॉवरचं मल्टिप्लिकेशन होईल म्हणजे एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 3 टू द 6 होईल. समजलं का हे. ठीक आहे, आता आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचं. इथून पुढच्या जेवढ्या स्टेप येतील त्या सगळ्या सिम्प्लिफिकेशनच्या येतील. बघा मग काय येईल आता सिम्प्लिफिकेशनच्या स्टेपमध्ये काय काय येईल. तर कॉमन काय निघते बघा, डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू, काय कॉमन निघते बघा 3x स्क्वेअर. 3x स्क्वेअर अजून ही टर्म बघा कॉमन. आता पहिले सिम्प्लिफाय करून घेऊन मग कॉमन घेऊ. 5 3 जा 15x स्क्वेअर. नंतर एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेटचा क्यूब. नंतर एक्स क्यूब मायनस 5 ब्रॅकेट रेस टू 4. एवढी पहिल्या टर्मला आले मायनस 3 3 जा 9x स्क्वेअर. नंतर एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर आणि एक्स क्यूब मायनस 5 ब्रॅकेट रेस टू 5 डिवायडेड बाय एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 6. रिअरेंजिंग केलाय टर्म फक्त. सुरुवातीला आपण ही टर्म राईट केली, या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि व्यवस्थित. आता कॉमन घ्यायला सोपं जाईल. एकदा हे लिहून घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आता कॉमन घ्यायला सोपं जाईल. सांगा कॉमन घेऊन काय येईल आता, डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू, काय काय कॉमन येते बघा, एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर कॉमन निघेल किंवा डायरेक्टली बघा याच्यामध्ये पण 3 आहे, याच्यामध्ये पण 3 आहे, मग 3x स्क्वेअर कॉमन येईल. अजून काय कॉमन येईल, एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेटचा क्यूब आणि एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर येईल म्हणजे 2x क्यूब ब्रॅकेट कॉमन येतील. एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर कॉमन येईल. अजून काय कॉमन येईल, इथं याची पॉवर 4 आहे, इथं याची पॉवर 5 आहे म्हणजे 4 पॉवर कॉमन निघेल. एक्स क्यूब मायनस 5 ब्रॅकेट रेस टू 4. आता राहिलं काय काय बघा, इथं पॉवर क्यूब होता, इथं पॉवर 2 आहे, मग सिंगल ब्रॅकेट इज रिमेनिंग म्हणजे एक्स क्यूब. आधी बघा 15 मधून आपण 3 कॉमन घेतलेला आहे म्हणजे किती राहिलं, 5 इज रिमेनिंग. नंतर इथं डबल ब्रॅकेट कॉमन घेतलेली आहे, डबल ब्रॅकेट, इथे एक ब्रॅकेट इज रिमेनिंग एक्स क्यूब प्लस 3.
सिंगल ब्रॅकेट इथे, आणि ही होल ब्रॅकेट कॉमन आहे म्हणजे इथं काहीच राहिलेलं नाही. इथे बघा आता मायनस इथून 3 कॉमन घेतलेला आहे म्हणजे 3 राहिला. एक्स स्क्वेअर ऑलरेडी कॉमन आहे, या दोन्ही ब्रॅकेट कॉमन आहे म्हणजे इथं काहीच राहिलं नाही. आणि इथे 4 कॉमन घेतलेला आहे, 4 पॉवर 4 ची ब्रॅकेट म्हणजे सिंगल ब्रॅकेट इज रिमेनिंग एक्स क्यूब मायनस 5 इज रिमेनिंग and divided by this is x cube plus 3 bracket raised to 6 as it is. ठीक आहे, समजलं आता हे. आता कॅन्सल काय काय होतं बघा, कॅन्सल जे होतं ते कॅन्सल करा आणि जिथपर्यंत सिम्प्लिफिकेशन पॉसिबल आहे तिथपर्यंत आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचंय. इथे पहा एक्स क्यूब प्लस 3 एक्स क्यूब प्लस 3 2 ब्रॅकेट कॅन्सल होतील म्हणजे याच्यातून 2 ब्रॅकेट जातील म्हणजे किती राहतील 4 ब्रॅकेट म्हणजे dy by dx इज इक्वल टू 3x स्क्वेअर इज रिमेनिंग, नंतर एक्स क्यूब मायनस 5 रेज टू पॉवर 4 इज रिमेनिंग. ब्रॅकेट मध्ये बघा 5 ने ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करा, 5x क्यूब प्लस 5 3 जा 15 मायनस 3 ने मल्टिप्लाय करा, मायनस 3x क्यूब आणि मायनस मायनस प्लस 15 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट कॅन्सल झालेले आहे म्हणजे काय राहिलं एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेट रेज टू 4 इज रिमेनिंग. आता बघा अजून सिम्प्लिफिकेशन, dy बाय dx is equal to 3x square x cube minus 5 bracket raised to 4 आणि ब्रॅकेट मध्ये काय येईल बघा, ब्रॅकेट मध्ये 5x cube minus 3x cube म्हणजे 2x cube, 5 minus 3 म्हणजे 2x cube आणि 15 plus 15 is 30 divided by x cube plus 3 bracket raised to 4 as it is. आता बघा अजून परत 2 कॉमन निघू शकतो, मग याच्यामधून परत 2 जर कॉमन घेतला तर काय येईल बघा, dy बाय dx इज इक्वल टू परत 2 जर कॉमन घेतला दोघांमधून तर 3 टू जा 6x स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये एक्स क्यूब मायनस 5 ब्रॅकेट रेज टू 4 आणि 2 कॉमन जर घेतला तर एक्स क्यूब प्लस 15 हे राहील ब्रॅकेट मध्ये आणि डिवायडेड बाय एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेट रेज टू 4. दिस इज अवर कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह फॉर गिवन फंक्शन. बघा डेरिव्हेटिव्ह तर 2-3 स्टेपलाच कम्प्लीट झाला होता पण तिथून पुढे आपण सिम्प्लिफिकेशनच्या स्टेप केलेल्या आहे. मग जिथपर्यंत सिम्प्लिफिकेशन पॉसिबल असेल तिथपर्यंत सिम्प्लिफिकेशन करायचे. 5th आणि 6th नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. तर 5th मध्ये बघा परत u इंटू व्ही दिसतंय. सगळ्यात पहिलं डिनोट द गिवन फंक्शन बाय y इक्वल टू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट क्यूब. मग आता याला काय करायचं आपल्याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy बाय dx इज इक्वल टू, आता बघा फर्स्ट ब्रॅकेट कन्सिडर ॲज u आणि सेकंड ब्रॅकेट कन्सिडर ॲज v. मग u इंटू v चा रूल आहे. सो फर्स्ट ॲज इट इज 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर d अपॉन dx ऑफ v म्हणजे दिस ब्रॅकेट 1 प्लस cos square x bracket cube plus v as it is 1 plus cos square x bracket cube as it is d upon dx of u means first bracket 1 plus sin square x bracket square हे आलेले. आता त्याच्यानंतर dy by dx is equal to this bracket as it is 1 plus sin square x bracket square as it is. आता सगळ्यात पहिले तुम्हाला पॉवर दिसते इथे, पॉवर रूल यूज होईल. ब्रॅकेटला एफ ऑफ एक्स कन्सिडर करायचंय. व्हॉट इज द पॉवर रूल? पॉवर बिकम्स कोएफिशियंट ब्रॅकेट ॲज इट इज 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ॲज इट इज आणि पॉवर रिड्यूस बाय 1 3 मायनस 1 इज 2. आता ह्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह पुढे घ्यायचा आहे. मी डायरेक्ट घेणार आहे डेरिव्हेटिव्ह, लक्ष द्या. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस अगेन पॉवर रूल, याला कॉस स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह पॉवर रूल 2 कॉस एक्स, बघा एक्स स्क्वेअरचा 2x येतो मग कॉस स्क्वेअर एक्सचा 2 कॉस एक्स आणि ह्या कॉस एक्सचा येईल मायनस साइन एक्स. बघा सगळ्यात पहिला पॉवर रूल, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आपला 2x, मग इथे पण कॉस स्क्वेअर एक्सचा येईल 2 कॉस एक्स आणि त्या कॉस एक्सचा येईल मायनस साइन एक्स. हे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह कम्प्लीट झालाय. प्लस दिस ब्रॅकेट ॲज इट इज 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट क्यूब ॲज इट इज. पुढे इथे परत पॉवर रूल, पॉवर बिकम्स कोएफिशियंट 2 1 plus sin square x bracket as it is power reduced by 1 2 minus 1 आणि नंतर त्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह पुढे आला पाहिजे. ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह पहा काय येईल, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस साइन स्क्वेअर एक्सचा म्हणजे परत एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2 साइन एक्स आणि नंतर या साइन एक्सचा कॉस एक्स. हा आला आपला
प्रोडक्ट रूल एवढा आलेला आहे. म्हणजे आता डेरिव्हेटिव्ह कम्प्लीट झालाय, डेरिव्हेटिव्हचा पार्ट संपलेला आहे. फक्त आता इथून पुढे सिम्प्लिफिकेशन करायचंय. सिम्प्लिफिकेशन बघा आता कुठपर्यंत येत आहे. तर मग सगळ्यात पहिलं dy बाय dx इज इक्वल टू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. पुढे बघा आता हा 3 आपण स्टार्टिंगला घेऊ, इथे 3, नंतर 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, हा मायनस साइन इथे येईल. 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स म्हणजे साइन 2x चा फॉर्म्युला आहे. साइन 2x चा बघा, 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स म्हणजे साइन 2x. पुढे काय येईल बघा, परत हा 2 आपण स्टार्टिंगला राईट करू. 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट क्यूब, नंतर 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स 2 मायनस 1 म्हणजे 1, नो नीड टू राईट. आणि इथे परत 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स म्हणजे साइन 2x चा फॉर्म्युला आहे. हे आलं पहिली स्टेप सिम्प्लिफिकेशनची. आता बघा कॉमन काय निघतंय, परत कॉमन येईल. अजून काय काय कॉमन निघते बघा, 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ची ब्रॅकेट, दोघांमध्ये पण आहे 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ची ब्रॅकेट. त्याच्यानंतर 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स, 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स, 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स पॉवर 2 कॉमन निघेल, मग इथं सिंगल ब्रॅकेट राहील. अजून साइन 2x विल गेट कॉमन, म्हणजे एवढे जे अंडरलाईन केलेले आहेत एवढ्या ब्रॅकेट कॉमन येतील. म्हणजे dy बाय dx इक्वल टू काय बघा, आता सगळ्यात पहिलं 2 ब्रॅकेट्स मधून सिंगल ब्रॅकेट कॉमन निघेल, 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट कॉमन निघेल, 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स. त्याच्यानंतर इथे पॉवर 2 आहे, इथे पॉवर 3 आहे, म्हणजे 2 ब्रॅकेट्स कॉमन निघतील, 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि साइन 2x कॉमन निघेल, दोघांमध्ये पण आहे. आता ब्रॅकेटमध्ये काय राहील बघा, ब्रॅकेटमध्ये 3 राहील. आपण फक्त पॉवर 2 आहे इथे, आपण सिंगल ब्रॅकेट कॉमन घेतलेली आहे, म्हणजे सिंगल ब्रॅकेट राहील 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स, सिंगल ब्रॅकेट इज रिमेनिंग. या दोन्ही ब्रॅकेट कॉमन घेतलेला आहे कारण पॉवर 3 आहे, तिथे एक ब्रॅकेट राहील ती, आणि मायनस साइन राहील, ते मायनस साइन आपण इथं लिहू, राईट करू मायनस साइन. झालं, एवढ्या टर्म्स फर्स्ट याला रिमेनिंग आहे. सेकंड याला काय रिमेनिंग बघा, इथं 2 राहिलाय, आपण 2 ब्रॅकेट्स कॉमन घेतलेला आहे, 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट रेज टू 2, म्हणजे इथं सिंगल ब्रॅकेट राहील, 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स सिंगल ब्रॅकेट इज रिमेनिंग. ही कम्प्लीट ब्रॅकेट आपण कॉमन घेतलेली आहे. त्याच्यानंतर साइन 2x पण आपण कॉमन घेतलेला आहे, म्हणजे ब्रॅकेटमध्ये एवढं राहील. इथपर्यंत एकदा राईट करा. आता अजून सिम्प्लिफिकेशन पॉसिबल आहे, तर सिम्प्लिफिकेशनच्या स्टेप जास्त स्टेप आहेत सिम्प्लिफिकेशनच्या. तर काय येईल बघा, मग आता नेक्स्ट स्टेप काय येईल, outside term as it is, dy by dx is equal to 1 plus sin square x 1 plus cos square x bracket square into sin 2x in bracket. आता बघा मायनस 3 मध्ये मल्टिप्लाय करा, मायनस 3 मध्ये मल्टिप्लाय केल्यावर काय येईल, -3 आणि -3 sin square x, 3 sin square x प्लस 2 ने जर मध्ये मल्टिप्लाय केलं तर 2 प्लस 2 cos square x. ह्या टर्म्स राहिल्या बघा, इथे 2 ने मल्टिप्लाय केले ह्या ब्रॅकेटमध्ये, आणि ह्या ब्रॅकेटमध्ये -3 ने मल्टिप्लाय केले. आता बघा इथं आपण काय करू, आयडेंटिटी यूज करू. ह्या कॉस स्क्वेअर एक्स ला आपण साइन स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करू. मग काय आयडेंटिटी आहे, हे फॉर्म्युला माहिती असेल तुम्हाला. कॉस स्क्वेअर एक्स ला राईट करता येईल 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. इन्स्टेड ऑफ कॉस स्क्वेअर एक्स वी कॅन राईट 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. मग dy बाय dx काय बघा, 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू साइन 2x इनसाइड ब्रॅकेट. बघा या टर्म्स ऍज इट इज ठेवू आपण, -3 साइन स्क्वेअर एक्स ऍज इट इज, प्लस 2 ऍज इट इज, प्लस हा आउटसाइड 2 ऍज इट इज, आणि इन्स्टेड ऑफ कॉस स्क्वेअर एक्स वी कॅन राईट 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. बघा कॉस स्क्वेअर एक्सच्या जागेवर 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स आपण राईट केलंय. आता परत या 2 ने ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करायचे, मग काय येईल, dy बाय dx इज इक्वल टू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स, नंतर 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू साइन 2x इनसाइड ब्रॅकेट, -3 ऍडिशन सबट्रॅक्शन आपण लास्ट स्टेपला करू, प्लस 2 प्लस, आता 2 ने मध्ये मल्टिप्लाय केलं तर 2 इंटू 1 इज 2 -2 साइन स्क्वेअर एक्स. आणि आता आपल्याला ऍडिशन सबट्रॅक्शन करायला सोपं जाईल. मग dy बाय dx इक्वल टू येईल, आपण हा साइन 2x स्टार्टिंगला राईट करू, साइन 2x, नंतर 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स, नंतर 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, आणि इनसाइड ब्रॅकेट बघा आता 2 प्लस 2 4
आणि 4 मायनस 3 मीन्स 1 आलेला आहे. आणि मायनस 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स म्हणजे मायनस 5 साइन स्क्वेअर एक्स. दिस इज आवर कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह फॉर गिवन फंक्शन. हा आलेला आपला कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह. राईट डाऊन दिस इज क्वेश्चन नंबर 5. बघा, लेंदी क्वेश्चन जरी असले तर स्टेप बाय स्टेप जर सॉल्व्ह केलं आणि सगळे फॉर्म्युले जर माहिती असतील तर तुम्हाला एकदम इझिली सॉल्व्ह करता येईल. तर राईट करून घ्या हे. आता आपण क्वेश्चन नंबर 6 घेणार आहोत. क्वेश्चन नंबर 6. सगळ्यात पहिलं डिनोट द गिवन फंक्शन बाय वाय. मग काय वाय इक्वल टू लेट वाय इक्वल टू अंडर रूट कॉस एक्स. एकदम सिंपल फंक्शन आहे. प्लस अंडर रूट कॉस रूट एक्स. याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट, राईट डाऊन सेंटेन्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एका स्टेपला आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग वायचं डेरिव्हेटिव्ह डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू प्लस साइन आहे सेपरेट डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी अपॉन डी एक्स फॉर रूट कॉस एक्स प्लस डी अपॉन डी एक्स फॉर रूट cos root x. Separate derivative for both the terms. dy by dx is equal to, सुरुवातीला रूट आलंय. What is derivative for root? 1 upon 2 root. Derivative for root is 1 upon 2 root inside function as it is म्हणजे cos x as it is. आणि into ह्या cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन x म्हणजे इनसाइड टर्मचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला पुढे घ्यायचा आहे. परत इथे बघा प्लस परत आलेलं आहे रूट. ह्या रूटचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट इनसाइड टर्म ऍज इट इज म्हणजे कॉस रूट एक्स ऍज इट इज आणि इंटू इनसाइड टर्मचा डेरिव्हेटिव्ह आला पाहिजे. कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन. हे बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इज मायनस साइन. परत पुढची टर्म ऍज इट इज म्हणजे रूट एक्स ऍज इट इज आणि इंटू त्या रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह परत येईल 1 अपॉन 2 रूट एक्स. दिस इज अवर कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह. हा आपला कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह आलेला आहे. आता जिथपर्यंत सिम्प्लिफिकेशन होईल तिथपर्यंत सिम्प्लिफिकेशन करा. मग डीवाय बाय डी एक्स इक्वल टू काय राहील न्यूमरेटरला इथे राहील मायनस साइन एक्स डिवायडेड बाय 2 अंडर रूट कॉस एक्स. पहिल्या टर्मला आलं आणि पुढे काय राहील परत प्लस मायनस बिकम मायनस साइन रूट एक्स इज रिमेनिंग इन न्यूमरेटर डिवायडेड बाय 2 इंटू 2 4 होईल आणि कंबाईन रूट द्यायचं दोघांना. मग रूट मध्ये काय राहील हा एक्स राहील सुरुवातीला आणि नंतर हा कॉस रूट एक्स. दिस इज आवर रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह फॉर गिवन फंक्शन. दिस इज क्वेश्चन नंबर 8, 9 आणि 10. ऑल आर द कंपोजिट फंक्शन्स म्हणजे फंक्शन मध्ये फंक्शन आहे. सगळ्यात पहिले बघा आता लेट डिनोट द गिवन फंक्शन बाय वाय. वाय इक्वल टू लॉग सेक 3x प्लस टॅन 3x. सुरुवातीला लॉग आलेला आहे. ब्रॅकेटला आपल्याला एफ ऑफ एक्स कन्सिडर करायचंय. मग लॉगचा डेरिव्हेटिव्ह बघून ठेवा. लॉग एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह सगळ्यात पहिला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज डीवाय बाय डी एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह येईल डीवाय बाय डी एक्स. बघा सुरुवातीला लॉग आलेलं आहे. मग इज डेरिव्हेटिव्ह फॉर लॉग 1 अपॉन पुढे जे असेल ते ऍज इट इज म्हणजे सेक 3x प्लस टॅन 3x. बघा लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन पुढे असेल ते आणि इंटू डी अपॉन डी एक्स ऑफ या टर्मचा एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह पुढे आला पाहिजे म्हणजे सेक 3x प्लस टॅन 3x. बघा पहिली स्टेप समजून घ्या. लॉग एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस एफ ऑफ एक्स. मतलब आता डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन सेक 3x प्लस टॅन 3x इंटू आता बघा पुढे आलेलं आहे प्लस म्हणजे सेपरेट डेरिव्हेटिव्ह. या 3x ला परत एफ ऑफ एक्स कन्सिडर करायचं आहे. मग सेक एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह फॉर सेक एफ ऑफ एक्स? डेरिव्हेटिव्ह फॉर सेक एफ ऑफ एक्स इज सेक एफ ऑफ एक्स इंटू टॅन एफ ऑफ एक्स इंटू आता ह्या 3x चा डेरिव्हेटिव्ह येईल 3. समजलं का? सेकचा डेरिव्हेटिव्ह सेक इंटू टॅन एफ ऑफ एक्स दोन्ही ठिकाणी ऍज इट इज आणि ह्या एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह पुढे आलेला आहे 3 प्लस टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर पुढचा हा 3x ऍज इट इज आणि ह्या 3x चा डेरिव्हेटिव्ह इंटू 3. डेरिव्हेटिव्ह कम्प्लीट झालेला आहे एका स्टेप मध्ये. आता आपल्याला काही कॉमन घेता येतं का बघा न्यूमरेटर मधून. डीवाय बाय डी एक्स इक्वल टू न्यूमरेटर मधून बघा 3 कॉमन निघेल आणि सेक 3x आणि इथं पण सेक 3x आहे
म्हणजे एक सेक 3x कॉमन निघेल. सिंगल सेक 3x विल गेट कॉमन. मग काय राहील बघा, इथून सेक 3x आणि 3 कॉमन घेतलेला आहे म्हणजे काय राहिलं फक्त tan 3x आणि प्लस इथं डबल आहे, एक कॉमन घेतलेला आहे म्हणजे सिंगल राहिला सेक 3x आणि 3 पण कॉमन घेतलेला आपण म्हणजे ब्रॅकेटमध्ये एवढं राहिले डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला सेक 3x प्लस tan 3x. बघा कॉमन ब्रॅकेट फ्रॉम न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर विल गेट कॅन्सल. सो रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह इज dy by dx इज इक्वल टू 3 sec 3x. This is our required derivative for question number 7. Write down this. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा व्यवस्थित. बघा आता क्वेश्चन नंबर 8. y इक्वल टू सगळ्यात पहिला डिनोट द गिवन फंक्शन बाय y इक्वल टू 1 प्लस साइन x डिग्री मध्ये टर्म्स आहेत तर आपल्याला डिग्री मध्ये डेरिव्हेटिव्ह फाइंड करता येत नाही. आपली कॅल्क्युलेशन हे रॅडियन मध्ये चालतात. मग सगळ्यात पहिलं x डिग्रीला रॅडियन मध्ये करून घ्यायचं आणि मग डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. तर काय येईल बघा, मग x डिग्रीला रॅडियन मध्ये केल्यावर 1 प्लस साइन x डिग्री मीन्स पाय अपॉन 180x रॅडियन मध्ये कन्व्हर्जन झालं. एक्स डिग्रीला कितीने मल्टिप्लाय करायचं, पाय अपॉन 180. सेम डिनॉमिनेटरला अप्लाय करायचंय 1 मायनस साइन पाय अपॉन 180x. समजलं. कॅल्क्युलेशन करताना आपण रॅडियन मध्ये करणार आहे आणि आन्सर राईट करताना परत डिग्री मध्ये राईट करणार आहे. म्हणजे परत जिथे जिथे हे दिसेल तिथे तुम्ही डायरेक्टली एक्स डिग्री राईट करू शकता. सगळ्यात पहिला आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. न्यूमरेटरला u कन्सिडर करायचा आहे, डिनॉमिनेटरला v कन्सिडर करायचा आहे. मग u अपॉन v चा रूल एकदा समोर ठेवा. मग काय बघा, डिनॉमिनेटर ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy by dx इज इक्वल टू डिनॉमिनेटर ॲज इट इज म्हणजे 1 मायनस साइन पाय अपॉन 180x ॲज इट इज d अपॉन dx ऑफ न्यूमरेटर इज 1 प्लस साइन पाय अपॉन 180x. बघा denominator as it is derivative of numerator minus numerator as it is derivative of denominator means 1 minus sin pi upon 180x upon denominator square म्हणजे v square 1 minus sin pi upon 180x bracket square. झालं. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह राईट करायचे. dy by dx इज इक्वल टू काय बघा 1 मायनस साइन पाय अपॉन 180x. आता डेरिव्हेटिव्ह याचा डेरिव्हेटिव्ह 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस साइन याला f ऑफ x कन्सिडर करायचे. मग साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस पुढची टर्म ॲज इट इज पाय अपॉन 180x. समजलं का. साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस पाय अपॉन 180x ॲज इट इज आणि इनटू kx चा डेरिव्हेटिव्ह तो k म्हणजे पाय अपॉन 180x चा डेरिव्हेटिव्ह पाय अपॉन 180. समजलं का. ही स्टेप बघून घ्या. हे बघा साइन kx चा डेरिव्हेटिव्ह काय येतो. या साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस kx ॲज इट इज आणि kx चा डेरिव्हेटिव्ह k. मग कसं केलंय, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ही ब्रॅकेट ॲज इट इज आणि याचा डेरिव्हेटिव्ह k. सेम इकडे अप्लाय करायचे. हे आउटसाइड ॲज इट इज साइन पाय अपॉन 180x ॲज इट इज इनटू 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस या साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस हे ॲज इट इज f ऑफ x ॲज इट इज पाय अपॉन 180x आणि पाय अपॉन 180x चा डेरिव्हेटिव्ह पाय अपॉन 180 म्हणजे kx चा डेरिव्हेटिव्ह k आणि डिवायडेड बाय. आता बघा इथं काही सिम्प्लिफाय होणार नाही, स्क्वेअर वगैरे काही करायचं नाहीये. आपण डायरेक्ट याला पाय अपॉन 180x ला राईट करू x डिग्री ब्रॅकेटचा स्क्वेअर. जिथे जिथे काही सिम्प्लिफिकेशन होणार नाही तिथे डायरेक्टली आपण डिग्री मध्ये राईट करू. आता इथपर्यंत एकदा राईट करून घ्या. पुढे आता सिम्प्लिफिकेशनच्या स्टेप आहेत. 1 2 3 स्टेप फक्त सिम्प्लिफिकेशनच्या आहे. आपल्याला डायरेक्ट रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह येईल. dy बाय dx इज इक्वल टू इथं पण काही सिम्प्लिफाय होत नाही. 1 मायनस साइन x डिग्री डायरेक्ट राईट केलं, याला आपण डायरेक्ट राईट केलंय x डिग्री. पुढे इथे पाय अपॉन 180 कॉन्स्टंट ॲज इट इज आणि याला पण डायरेक्टली आपण राईट करू x डिग्री म्हणजे कॉस x डिग्री. हे झालं फर्स्ट. पुढे काय येईल मायनस 1 प्लस साइन याला पण आपण आता डायरेक्टली राईट करू x डिग्री. पुढे मायनस साइन ॲज इट इज मायनस पाय अपॉन 180 ॲज इट इज
आणि परत याला आपण राईट करू एक्स डिग्री म्हणजे कॉस एक्स डिग्री. बघा डेरिव्हेटिव्ह घेताना रॅडियन मध्ये कन्व्हर्जन केलं आपण आणि ऑलवेज रॅडियन मध्येच करायचं आणि मग सिम्प्लिफाय झाल्यावर त्याला डिग्री मध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता. 1 मायनस साइन एक्स डिग्री. अजून काय सिम्प्लिफाय होईल, हे मायनस स्टार्टिंगला येईल, मायनस मायनस बिकम्स प्लस होईल. कॉमन काही निघते बघा, हे कॉमन निघेल, दोन्ही ब्रॅकेट डायरेक्टली कॉमन घेऊ आपण. मग काय येईल बघा अजून सिम्प्लिफिकेशन मध्ये, मग डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू पाय अपॉन 180 कॉस एक्स डिग्री. ब्रॅकेट कॉमन निघेल, दोघांमधून पण हे कॉमन निघेल. मग इथे काय राहील, 1 मायनस साइन एक्स राहील. आता मायनस मायनस हे प्लस झालेलं आहे, प्लस एक्स डिग्री आहे. आणि इथे काय राहील 1 प्लस साइन एक्स डिग्री. हे आपण पूर्ण कॉमन घेतलेलं आहे आणि मायनस मायनस बिकम प्लस झालेलं आहे. आणि डिनॉमिनेटर ॲज इट इज, काय डिनॉमिनेटरला 1 मायनस साइन एक्स डिग्री ॲज इट इज, स्क्वेअर ॲज इट इज, याचा स्क्वेअर ब्रॅकेटचा डिनॉमिनेटरचा स्क्वेअर आपला. मायनस साइन एक्स डिग्री प्लस साइन एक्स डिग्री विल गेट कॅन्सल. सो 1 प्लस 1 इज 2. मग काय येईल, डीवाय बाय डीएक्स पाय अपॉन 180 cos x डिग्री इंटू 2 डिवायडेड बाय 1 मायनस साइन एक्स डिग्री ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि 2 ने डिव्हिजन होते, 2 1 चा 2, 2 90 चा 180. सो फायनल सोल्युशन इज डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू पाय अपॉन 90 डिग्री, पाय अपॉन 90 इंटू कॉस एक्स डिग्री डिवायडेड बाय 1 मायनस साइन एक्स डिग्री ब्रॅकेटचा स्क्वेअर. दिस इज आवर कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह. सिम्प्लिफिकेशन करायचं, याची प्रॅक्टिस 2-3 टाइम्स करा. ठीक आहे, आता आपण 9 नंबरचा क्वेश्चन घेणार आहोत. 20 क्वेश्चन्स आहे टोटल. मी सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करतोय, तुम्ही याची 2-3 टाइम्स प्रॅक्टिस करायची आहे. तर 9 नंबर सगळ्यात पहिला, डिनोट द गिवन फंक्शन बाय वाय. वाय इक्वल टू कॉट. कॉट मध्ये ब्रॅकेट आलेली आहे म्हणजे फंक्शन मध्ये फंक्शन आहे. सो इट इज कंपोजिट फंक्शन. आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना फॉर्म्युल्याचं पेज समोर ठेवायचंय. आता ब्रॅकेट आली तर ब्रॅकेटला एफ ऑफ एक्स कन्सिडर करायचंय, ते फॉर्म्युला आपल्याला यूज करायचे. सगळ्यात पहिला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज डीवाय बाय डीएक्स इट इज इक्वल टू कॉट. आता मायनस असल्यामुळे आपण सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेऊ. डी अपॉन डीएक्स ऑफ कॉट लॉग एक्स अपॉन 2 मायनस डी अपॉन डीएक्स ऑफ लॉग कॉट एक्स अपॉन 2. सेपरेट डेरिव्हेटिव्ह फॉर बोथ द फंक्शन्स. आता बघा काय येईल इथे, व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह फॉर कॉट, मायनस कोसेक स्क्वेअर. बघा कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर, ब्रॅकेट ॲज इट इज, पुढची ब्रॅकेट ॲज इट इज, लॉग एक्स अपॉन 2 आणि इंटू या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला पुढे घ्यायचा आहे. 1/2 तर कॉन्स्टंट येतो ॲज इट इज, इंटू या लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह येईल 1/x. बघा कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म बघून घ्या व्यवस्थित. कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर, ब्रॅकेट ॲज इट इज, या ब्रॅकेट मधला कॉन्स्टंट नंबर ॲज इट इज, आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह मायनस. आता बघा लॉग आलेला आहे, सुरुवातीला लॉग. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह फॉर लॉग, 1 अपॉन ब्रॅकेट म्हणजे 1 अपॉन एफ ऑफ एक्स कॉट एक्स अपॉन 2. बघा 1 अपॉन एफ ऑफ एक्स, आणि आता ह्या एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला पुढे घ्यायचा आहे. परत 1/2 कॉन्स्टंट ॲज इट इज, आणि कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. हा कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह झाला सेकंड टर्मचा. बघून घ्या परत, लॉग एफ ऑफ एक्सचा 1 अपॉन जे असेल ते, आणि याचा डेरिव्हेटिव्ह पुढे घ्यायचा आहे 1/2 ॲज इट इज, आणि कॉट एक्सचा मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. आणि आता पुढच्या ज्या स्टेप आहे त्या फक्त सिम्प्लिफिकेशनच्या येतील. मग काय येईल इथे, 1/2x ॲज इट इज, मायनस 1/2x कोसेक स्क्वेअर लॉग एक्स अपॉन 2. फर्स्ट टर्म ॲज इट इज, इथे मायनस मायनस प्लस होईल, आणि हा डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर म्हणजे हा 2 कॅन्सल होईल. मायनस मायनस बिकम्स प्लस. डायरेक्टली आपण राईट करू शकतो 1 अपॉन कॉट एक्स. 1 अपॉन कॉट एक्स मीन्स टॅन एक्स. बघा कॉट इज द रेसिप्रोकल ऑफ टॅन, आणि इंटू हा कोसेक स्क्वेअर एक्स ॲज इट इज, आणि मायनस मायनस काय झालंय, प्लस झालंय. दिस इज अवर रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह फॉर गिवन फंक्शन. लिहून घ्या. सुरुवातीला आपण प्लस टर्म राईट करतो, नंतर मायनस टर्म राईट करतो. मग ती स्टेप तुम्ही एक इन्क्रीज करू शकता. दिस इज क्वेश्चन नंबर 9. आपण क्वेश्चन नंबर
10 घेणार आहोत. तर सगळ्यात पहिलं डिनोट द गिवन फंक्शन बाय वाय. वाय इक्वल टू ई रेस टू 2x मायनस ई रेस टू मायनस 2x डिवायडेड बाय ई रेस टू 2x प्लस ई रेस टू मायनस 2x. बघा दोन्ही प्रॉब्लेम जे आहेत 10 नंबर आणि 11 नंबरचं सेम मेथडने सॉल्व्ह करायचे आहेत, म्हणजे सेम क्वेश्चन्स आहेत दोन्ही पण. आता तुम्हाला जर हा 10 नंबरचा क्वेश्चन व्यवस्थित समजला तर तुम्हाला 11 नंबरचा क्वेश्चन ऑटोमॅटिकली जमेल. तर बघा आता इथं 2x आहे, पहिलं हे सिम्प्लिफाय होतंय आणि इथे मायनस 2x आहे. मायनस 2x ला आपण डिनॉमिनेटरला ट्रान्सफर जर केलं मग ई रेस टू 2x मायनस, बघा ई रेस टू मायनस 2x ला असं राईट करता येईल का 1 अपॉन ई रेस टू 2x, तर राईट करता येईल. निगेटिव्ह पॉवर आपण डिनॉमिनेटरला ट्रान्सफर केली आहे, सेम इथं अप्लाय करायचंय. मग ई रेस टू 2x प्लस निगेटिव्ह पॉवर 1 अपॉन ई रेस टू 2x डिनॉमिनेटरला जाईल. समजलं का? मग निगेटिव्ह पॉवर ला 1 अपॉन लिहिता येईल, इथे पण निगेटिव्ह पॉवरला 1 अपॉन लिहिता येईल. आता इथे आपल्याला मल्टिप्लाय करता येईल, क्रॉस मल्टिप्लाय. मग वाय इक्वल टू ई रेस टू 2x इंटू ई रेस टू 2x म्हणजे 4x होईल. ई रेस टू 4x मायनस 1 अपॉन कॉमन डिनॉमिनेटर येईल ई रेस टू 2x. बघा काय केलंय, क्रॉस मल्टिप्लिकेशन न्यूमरेटरला या दोघांचं मल्टिप्लिकेशन -1 डिवायडेड बाय ही टर्म. इथे पण सेम करायचंय. ई रेस टू 2x इंटू ई रेस टू 2x इज ई रेस टू 4x प्लस हा 1 and divided by e raised to 2x as it is. e raised to 2x common denominator will get cancel. सॉल्व करून सिम्प्लिफाय करून आपल्याला एक असं फंक्शन भेटेल y इक्वल टू e raised to 4x minus 1 अपॉन e raised to 4x plus 1. बघा सेम याच्यासारखं फंक्शन आलेलं आहे, समजलं. आणि आता आपल्याला याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x. मग इथं सेंटेन्स राईट करायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर मग काय बघा, आता न्यूमरेटरला u कन्सिडर करायचंय, डिनॉमिनेटरला v कन्सिडर करायचंय. मग u अपॉन v चा रूल आपल्याला अप्लाय करायचंय. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy बाय dx इट इज इक्वल टू, बघा डिनॉमिनेटर ऍज इट इज म्हणजे e रेस टू 4x प्लस 1 ऍज इट इज. d अपॉन dx ऑफ न्यूमरेटर इज e रेस टू 4x मायनस 1. बघा डिनॉमिनेटर ऍज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर minus numerator as it is into d upon dx of denominator upon v square means the denominator square e raised to 4x plus 1 whole bracket square. हे आलेले आहे आपली फर्स्ट स्टेप बाय युजिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ कोशंट. तर मग आता फक्त डेरिव्हेटिव्ह घ्यायचे आहेत. dy बाय dx इक्वल टू e raised to 4x plus 1 म्हणजे डिनॉमिनेटर ऍज इट इज. आता याचा डेरिव्हेटिव्ह बघा, ई रेस टू एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह तोच येतो, ई रेस टू चा डेरिव्हेटिव्ह सेम जो असेल तो. मग ई रेस टू 4x चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू 4x इंटू या 4x चा 4 पॉवरचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला इथे घ्यायचा आहे. मग कुठला फॉर्म्युला यूज केला आपण, ई रेस टू एफ ऑफ एक्स चा. मग ई रेस टू एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एफ ऑफ एक्स आणि ह्या एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह 4 सेम इथं करायचंय. ई रेस टू रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू रूट एक्स आणि रूट एक्स चा 1 अपॉन एक्स पुढे राईट करायचं. इथे -1 चा 0 नो नीड टू राईट. मायनस परत ई रेस टू 4x मायनस 1 ऍज इट इज. ई रेस टू एफ ऑफ एक्स चा परत ई रेस टू एफ ऑफ एक्स इंटू 4x चा 4 आणि +1 चा 0 नो नीड टू राईट डिवायडेड बाय डिनॉमिनेटर ऍज इट इज ई रेस टू 4x प्लस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर ऍज इट इज. एवढं राईट करून घ्या. आता आपल्याला जे करायचं ते सिम्प्लिफिकेशनच्या स्टेप आहे. ई रेस टू 4x इंटू 4 आणि ई रेस टू 4x इंटू 4 कॉमन निघेल. तर मग काय बघा, आता याला राईट करून घ्या व्यवस्थित एकदा. कॉमन जर घेतलं बघा, ई रेस टू 4x dy बाय dx इज इक्वल टू 4 इंटू ई रेस टू 4x विल गेट कॉमन फ्रॉम बोथ दी टर्म्स. कॉमन घेतल्यावर इथे ही ब्रॅकेट राहील ई रेस टू 4x प्लस 1. हे पण कॉमन घेतलेले म्हणजे इथे ब्रॅकेट राहील पण बाहेर मायनस साइन आहे. मायनसने मध्ये मल्टिप्लाय करा, प्लस बिकम मायनस आणि हा -1 बिकम्स +1 आणि डिवायडेड बाय डिनॉमिनेटर ऍज इट इज ई रेस टू 4x प्लस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर. आणि शेवटची लास्ट स्टेप आता +1 ई रेस टू 4x मायनस ई रेस टू 4x विल गेट कॅन्सल. 1 plus 1 is 2 and 2 into 4 is 8. So dy by dx is equal to 8 e raised to 4x in numerator and denominator ला
e raised to 4x plus 1 whole bracket square. This is our complete derivative for question number 10. याचा complete derivative आलेला आहे. आता एकदम सिमिलर मेथडने तुम्ही क्वेश्चन नंबर 11 सॉल्व करायचा आहे. बघा आता आपल्याला क्वेश्चन नंबर 12 सॉल्व करायचं आहे. तर मग सगळ्यात पहिले डिनोट द गिवन फंक्शन बाय y. y इक्वल टू log tan x cube x into sin raised to 4x into x square plus 7 raised to 7. आता बघा लॉगॅरिथम मध्ये नंबर ऑफ फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे. लॉगॅरिथम मध्ये नंबर ऑफ फंक्शनचं मल्टिप्लिकेशन, लॉगॅरिथम मध्ये पॉवर ऑफ फंक्शन, डिव्हिजन जर आलं तर आपल्याला लॉगॅरिथमचे रूल्स अप्लाय करावे लागतात. मग लॉगॅरिथमचे रूल्स आपल्याला माहित पाहिजे. लॉग ए रेस टू बी असं जर आलं तर पॉवर बिकम्स कोएफिशियंट, म्हणजे लॉग बी लॉग ए हा फर्स्ट रूल आहे लॉगॅरिथमचा. नंतर लॉगॅरिथम मध्ये जर टर्मचं मल्टिप्लिकेशन आलं लॉग ए इंटू बी तर काय रूल आहे आपला? मल्टिप्लिकेशन बिकम्स ऍडिशन अंडर टू सेपरेट लॉग, म्हणजे लॉग ए इंटू बी इक्वल टू लॉग ए प्लस लॉग बी. डिव्हिजन जर आली तर लॉग ए अपॉन बी, डिव्हिजन बिकम्स सबट्रॅक्शन लॉग ए मायनस लॉग बी, सबट्रॅक्शन. आणि चेंज द बेस रूल आहे आपला लॉग ए टू द बेस बी. आपल्याला बेस जर चेंज करायचा असेल तर न्यूमरेटरला येईल लॉग ए अपॉन डिनॉमिनेटरला येईल लॉग बी. हे आले लॉगॅरिथमचं रूल्स. आता बघा इथे दिसतंय तुम्हाला मल्टिप्लिकेशन, 3 टर्मचं मल्टिप्लिकेशन. मग लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग सी, मल्टिप्लिकेशन बिकम्स ऍडिशन. मग सगळ्यात पहिले याला सिम्प्लिफाय करून घ्यायचंय. मग लॉग टॅन क्यूब एक्स प्लस मल्टिप्लिकेशन बिकम्स ऍडिशन लॉग साइन रेस टू 4x प्लस लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 रेस टू 7. बघा तिघांचं मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे लॉग ए इंटू बी इंटू सी इक्वल टू लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग सी. तिघांचं मल्टिप्लिकेशन झाले, ऍडिशन झाली सेपरेट लॉग मध्ये. आता पॉवर बघा, पॉवर बिकम्स कोएफिशियंट, फर्स्ट रूल. y इक्वल टू काय येईल? 3 इंटू लॉग टॅन एक्स प्लस इथे पण पॉवर बिकम्स कोएफिशियंट 4 इंटू लॉग साइन एक्स आणि प्लस इथे पण पॉवर, ही ब्रॅकेट ऍज इट इज राहील, पॉवर 7 log x square plus 7. पॉवर बिकम्स कोएफिशियंट. आता याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग काय येईल? y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेणार आता. 3 कॉन्स्टंट ऍज इट इज इनटू, आता बघा सुरुवातीला लॉग आलाय. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह फॉर लॉग? 1 अपॉन पुढे जे असेल ते ऍज इट इज, म्हणजे टॅन एक्स ऍज इट इज. आणि इंटू आता ह्या टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स, चेन रूल. प्लस हा 4 ऍज इट इज इंटू परत लॉग आलंय, डेरिव्हेटिव्ह फॉर लॉग इज 1 अपॉन हा पुढचा साइन एक्स आणि इंटू आता ह्या पुढच्या साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स प्लस 7 ऍज इट इज परत लॉग आलंय, लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन पुढे जे असेल ते ऍज इट इज, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 7 आणि इंटू या एक्स स्क्वेअर प्लस 7 चा डेरिव्हेटिव्ह पुढे आला पाहिजे. आता मग एक्स स्क्वेअरचा 2x 7 चा प्लस 0 लिहिण्याची काही गरज नाहीये. तर आता बघा याला सिम्प्लिफाय करू आपण. सिम्प्लिफाय करून काही बघा dy बाय dx इज इक्वल टू 3 इंटू हे बघा 1 अपॉन टॅन एक्स म्हणजे कॉट एक्स, 1 अपॉन टॅन एक्स म्हणजे कॉट एक्स, सेक स्क्वेअर एक्स म्हणजे 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. बघा सेक इज द रेसिप्रोकल ऑफ कॉस, सेक स्क्वेअर एक्स म्हणजे 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स प्लस 4 काय बघा कॉस एक्स अपॉन साइन एक्स म्हणजे कॉट एक्स आणि प्लस 7 इंटू 2x इज 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7 हे आलेलं आहे. त्याच्या पुढे अजून सॉल्व येईल. या कॉट एक्सला लिहिता येईल कॉस एक्स अपॉन साइन एक्स. तर मग काय येईल? कॉट एक्स अपॉन साइन एक्स लिहिलं तरी किंवा ऍज इट इज ठेवलं तरी चालेल, म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू काय येईल बघा 3 कॉट एक्स ला लिहिता येईल कॉस एक्स अपॉन साइन एक्स. सिम्प्लिफिकेशन तुम्ही कसंही करू शकता आणि 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स ऍज इट इज प्लस 4 कॉट एक्स ऍज इट इज प्लस 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7 ऍज इट इज. बघा सिंगल कॉस कॅन्सल होईल, सिंगल कॉस. काय राहील फक्त लास्ट स्टेपला आता
डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू न्यूमरेटरला 3 राहिला आहे, डिनॉमिनेटरला साइन एक्स इंटू कॉस एक्स, सिंगल साइन एक्स इंटू कॉस एक्स प्लस 4 कॉट एक्स प्लस 14x upon x square plus 7. This is our required derivative for given function. अजून असं पण करू शकता 1 upon sin x ला लिहिता येईल cosec x into 1 upon cos x ला लिहिता येईल sec x. हे पण करू शकता सिम्प्लिफिकेशन. हे जे सीईटी ला जेईला क्वेश्चन जर आले तर हे ऑप्शनवर डिपेंड असतं सिम्प्लिफिकेशन. जसं ऑप्शन असेल तसं आपल्याला कन्व्हर्जन करावं लागतं आन्सर मध्ये. ठीक आहे, बघा आता 13 आणि 14 नंबरचे दोन्ही क्वेश्चन एकदम सिमिलर आहे. तर आपण काय करू, सुरुवात 14 नंबरचा क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. सिमिलर मेथड तुम्ही 13 नंबरच्या क्वेश्चनला सॉल्व्ह वापरायचे. आता बघा 14 नंबरचा क्वेश्चन काय, डिनोट द गिवन फंक्शन बाय वाय. वाय इक्वल टू लॉग अंडर रूट 1 प्लस कॉस 5x अपॉन 2 डिवायडेड बाय 1 मायनस कॉस 5x अपॉन 2. 5/2 म्हणजे के कॉन्स्टंट नंबर. तर आता बघा सेम मेथड दोन्ही प्रॉब्लेम्सला आपण युज करणार आहे. मी तुम्हाला 14 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करून देतोय, तुम्ही 13 नंबरचा क्वेश्चन सेम मेथडने सॉल्व्ह करायचा आहे. तर सगळ्यात पहिले बघा लॉग आलेला आहे, इथे आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल रूल्स युज करून. तर रूटला कसं राईट करता येईल आपल्याला, रूटला राईट करता येईल पॉवरच्या फॉर्म मध्ये. मग 1 प्लस कॉस 5x बाय 2 डिवायडेड बाय 1 मायनस कॉस 5x by 2 ब्रॅकेट रेस टू 1/2. बघा रूट म्हणजे रेस टू पॉवर 1/2. नंतर पॉवर बिकम्स कोइफिशियंट, पॉवर पुढे येईल हा पहिला रूल. पॉवर बिकम्स कोइफिशियंट म्हणजे y इक्वल टू येईल 1/2 स्टार्टिंगला येईल आणि पुढे काय राहील लॉग इन ब्रॅकेट 1 प्लस कॉस 5x by 2 डिवायडेड बाय 1 मायनस कॉस 5x by 2. बघा सिमिलर मेथड 13 ला यूज करायचे आहे. रूटला राईट करायचं रेस टू पॉवर 1/2, पॉवर बिकम्स कोइफिशियंट. आता लॉग मध्ये न्यूमरेटर मीन्स ए, डिनॉमिनेटर मीन्स बी, लॉग ए अपॉन बी चा रूल. हे बघा लॉग ए अपॉन बी, डिव्हिजन बिकम्स सबट्रॅक्शन. तर मग काय येईल y इक्वल टू 1/2 ऍज इट इज. सबट्रॅक्शन कशी होईल, लॉग न्यूमरेटर म्हणजे लॉग 1 प्लस कॉस 5/2x मायनस लॉग डिनॉमिनेटर म्हणजे 1 मायनस कॉस 5/2x. 13 ला पण सेम करायचं आपला लॉग ए अपॉन बी. सगळ्यात पहिलं पॉवर त्याच्यानंतर सबट्रॅक्शनचा रूल. लॉग ए अपॉन बी मीन्स लॉग ए मायनस लॉग बी. समजलं का हे. आता आपल्याला सिम्प्लिफाय झालेले लॉगरिथमचे रूल यूज करून आता आपल्याला याला डिफरन्शिएट करायचंय विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. मग सेंटेन्स राईट करा, डिफरन्शिएट with respective x. My derivative of y is dy by dx is equal to 1/2 common for both the functions. मग बघा सुरुवातीला लॉग आलेलं आहे लॉग. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह फॉर लॉग 1 अपॉन पुढे जे असेल ते ऍज इट इज म्हणजे 1 प्लस कॉस 5/2x ऍज इट इज आणि इंटू आता या पुढचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचा आहे. पुढे या 1 चा डेरिव्हेटिव्ह येईल 0, कॉसचा डेरिव्हेटिव्ह येईल मायनस साइन. बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इज मायनस साइन, 5/2x ऍज इट इज, 5/2x ऍज इट इज आणि इंटू या kx चा डेरिव्हेटिव्ह k म्हणजे 5/2x चा डेरिव्हेटिव्ह 5/2. प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह कंप्लीट झाला पाहिजे. हे बघा सुरुवातीला आपण लॉगचा डेरिव्हेटिव्ह घेतलाय, लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन f ऑफ x. नंतर ह्या f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह पुढे आला पाहिजे 1 चा 0, कॉसचा मायनस साइन, 5/2x ऍज इट इज आणि त्या 5/2x चा डेरिव्हेटिव्ह 5/2. सेम इथं अप्लाय करायचंय मायनस परत लॉग आले, लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन ब्रॅकेट ऍज इट इज 1 मायनस कॉस 5/2x आणि इंटू त्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह आता आपल्याला पुढे घ्यायचा आहे. 1 चा डेरिव्हेटिव्ह येईल 0 मायनस कॉस चाललेला आहे, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, मायनस मायनस काय होईल प्लस साइन 5/2x ऍज इट इज, हा 5/2x ऍज इट इज आणि ह्या 5/2x चा डेरिव्हेटिव्ह 5/2 म्हणजे kx चा डेरिव्हेटिव्ह k. हे आलं आपलं कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह. आता याला फक्त आपल्याला सिम्प्लिफाय करायचंय. तर मग dy by dx इक्वल टू काय बघा 1/2 ऍज इट इज
इथे न्यूमरेटरला काय येईल बघा, न्यूमरेटरला येईल -5 साइन 5/2x डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला येईल हा 2 आणि 2 इन ब्रॅकेट 1 प्लस कॉस 5/2x. समजलं का? 5/2 म्हणजे डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन हे पूर्ण न्यूमरेटर आलाय, प्लस इथं काय येईल, हा 5 न्यूमरेटरला येईल 5 साइन 5/2x आणि डिनॉमिनेटरला काय येईल हा 2 आणि ब्रॅकेटमध्ये 1 मायनस कॉस 5/2x is the required derivative for given function. 5/2 परत कॉमन घेऊ शकता, घेऊ आपण ते सॉल्व्ह करू पुढे. मग dy/dx इज इक्वल टू 5/2. इथे 5/2 आणि 5/2 जर कॉमन घेतला, अजून पण कॉमन निघेल, भरपूर टर्म्स कॉमन निघतील. बघा डायरेक्टली आपण काय करू, 5 sin 5x डायरेक्टली बघा पूर्ण टर्म कॉमन येतील. मग dy/dx इज इक्वल टू 5/2 into 1/2 म्हणजे 5/4 sin 5/2x also get common आणि इन ब्रॅकेट व्हॉट इज रिमेनिंग, इथं -1 राहिला होता, -1 अपॉन 1 प्लस कॉस 5/2x आणि इथं हे पूर्ण न्यूमरेटर कॉमन आहे, मग 1 अपॉन 1 मायनस कॉस 5/2x. बघा प्रत्येक स्टेपला व्यवस्थित बघा, सगळं कॉमन घेतलेलं आहे. 5/2 कॉमन घेतलाय, इथं 5/4 झालाय, 2 into हा 2. नंतर sin 5x पण कॉमन घेतला, मग इथं -1 राहिला न्यूमरेटरला, इथं 1 राहिला डिनॉमिनेटरला. आता क्रॉस मल्टिप्लाय आपण करू शकतो न्यूमरेटरला, मग करा क्रॉस मल्टिप्लाय याला, जिथपर्यंत सिम्प्लिफिकेशन पॉसिबल आहे तिथपर्यंत सिम्प्लिफिकेशन करायचे. तर मग dy/dx इज इक्वल टू 5/4 साइन 5/2x इनसाइड ब्रॅकेट. आता क्रॉस मल्टिप्लाय होईल, याने याला इकडे मल्टिप्लाय करायचे. आता मायनस असल्यामुळे साइन चेंज होतील, +1 बिकम्स -1 मायनस बिकम प्लस कॉस 5/2x. हे आलं पहिलं. आता याने इकडे मल्टिप्लाय करायचंय, तर काही मग तिकडे मल्टिप्लाय केल्यावर बघा, याने इकडे मल्टिप्लाय केलं का 1 प्लस कॉस 5/2x डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला a प्लस b आणि a मायनस b चा फॉर्म्युला, म्हणजे a स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 मायनस b चा स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर होईल, म्हणजे कॉस स्क्वेअर 5/2x होईल, 5/2x. समजलं? अजून भरपूर सॉल्व्ह होते. -1 + 1 विल गेट कॅन्सल, मग काय येईल, dy/dx इज इक्वल टू, बघा जिथपर्यंत सिम्प्लिफिकेशन जमेल तिथपर्यंत सिम्प्लिफिकेशन करायचं. तर 5/4 साइन 5/2x ऍज इट इज. आता बघा ब्रॅकेटमध्ये काय राहील, 1 cos 5/2x प्लस 1 cos 5/2x म्हणजे 2 cos 5/2x डिवायडेड बाय इथं. आता दिस इज नथिंग बट थिटा, व्हॉट इज 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. हे बघा आयडेंटिटी आपली 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा इज नथिंग बट साइन स्क्वेअर थिटा. काय येतं 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा साइन स्क्वेअर थिटा. बघा 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा इज नथिंग बट साइन स्क्वेअर थिटा म्हणजे 5/2x. समजलं का? आता साइन 5/2x आणि सिंगल साइन 5/2x विल गेट कॅन्सल. सो dy/dx इज इक्वल टू, हे बघा 2 1 जा 2, 2 2 जा 4. मग काय राहील आता 5/2 राहील, इथे कॉस 5/2x राहील आणि डिनॉमिनेटरला सिंगल साइन कॅन्सल झालेला आहे, म्हणजे एक साइन राहील, साइन 5/2x. समजलं का? अँगल सेम आहे, 5/2x. मग कॉस अपॉन साइन इज नथिंग बट कॉट 5/2 into cot 5/2x is the required derivative for क्वेश्चन नंबर 14. आता 13 नंबरचा क्वेश्चन ह्या स्टेप पर्यंत तुम्ही सिमिलर मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. राईट ऑन दिस. 15 नंबरचा क्वेश्चन सेम मेथड फॉलो करायची आहे. मी फक्त तुम्हाला एक क्वेश्चन 13 सॉल्व्ह करायला सांगितलेला आहे. या सेम मेथड ज्याला याच्या आधीचा समजलं नाही त्याने हा बघा आता, कारण 3 प्रॉब्लेम्स सेम मेथडचे. y इक्वल टू काय येईल, लॉग अंडर रूट 1 मायनस साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स. सगळ्यात पहिले काय करायचंय,
रूटला आपल्याला रेस टू पॉवर 1/2 राईट करायचंय. मग काय येईल y इक्वल टू येईल लॉग इन ब्रॅकेट 1 मायनस साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स रेस टू पॉवर 1/2. रूट मीन्स रेस टू पॉवर 1/2. नंतर पॉवर बिकम्स कोएफिशियंट. मग y इक्वल टू येईल 1/2 लॉग 1 मायनस साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स. झालं. आता परत डिव्हिजनचा रूल. लॉग न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर म्हणजे लॉग ए अपॉन बी चा रूल. मग काही लॉग ए अपॉन बी चा रूल डिव्हिजन बिकम सबट्रॅक्शन म्हणजे लॉग न्यूमरेटर मायनस लॉग डिनॉमिनेटर म्हणजे 1 प्लस साइन एक्स. बघा त्याच्या आधीच्या क्वेश्चनला पण आपण सेम मेथड फॉलो केलंय. मग लॉग ए मायनस लॉग बी. आता हे लॉगरिथमचे रूल यूज करून सिम्प्लिफाय झालं. मग याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. मग काय डिफरन्शिएट केल्यावर y चा डेरिव्हेटिव्ह डीवाय बाय डीएक्स आउटसाइड 1/2 कॉमन फॉर बोथ. आता पुढे बघा लॉग आलेला आहे. मग काय येईल लॉग एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह. लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन पुढे जे असेल ते ऍज इट इज 1 मायनस साइन एक्स झालं इनटू. आता ह्या पुढच्याचा डेरिव्हेटिव्ह मग 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि मायनस साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस कॉस एक्स. ते मायनस साइन ऍज इट इज साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. पुढे सेम मेथड मायनस परत लॉग आलाय. लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एफ ऑफ एक्स. हा एफ ऑफ एक्स 1 अपॉन येईल 1 प्लस साइन एक्स आणि इनटू आता ह्या 1 प्लस साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 चा 0 साइन एक्स चा येईल कॉस एक्स. हा झाला आपला कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह. आता इथून पुढच्या स्टेप ज्या आहेत त्या सिम्प्लिफिकेशनच्या स्टेप येतील. मग डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू बघा आता कॉस एक्स कॉमन येईल. मग कॉस एक्स कॉमन येईल डिवायडेड बाय 2. तर कॉस एक्स कॉमन घेतला म्हणजे इथं -1 राहिलाय. -1 अपॉन 1 मायनस साइन एक्स आणि इथं कॉस एक्स कॉमन घेतला म्हणजे 1 अपॉन 1 प्लस साइन एक्स. कळलं का हे? ठीक आहे. आता पुढे बघा डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू कॉस एक्स अपॉन 2 ऍज इट इज क्रॉस मल्टिप्लिकेशन इनसाइड द ब्रॅकेट. बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर इथं मायनस आहे. दोन्ही साइन चेंज होतील. -1 मायनस साइन एक्स आणि इथं पण मायनस आहे म्हणजे परत दोन्ही साइन चेंज होतील. +1 बिकम्स -1 मायनस मायनस बिकम प्लस साइन एक्स आणि डिवायडेड बाय बघा ए मायनस बी ए प्लस बी दोघांचं मल्टिप्लिकेशन. ए चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 मायनस बी स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर एक्स. हे आलं याचं सिम्प्लिफिकेशन. तर आता बघा मायनस साइन एक्स प्लस साइन एक्स विल गेट कॅन्सल. काय राहिलं डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू -1 is -2 cos x is remaining in numerator. बघा न्यूमरेटर एवढं राहिलंय खाली 2 आणि 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स. आयडेंटिटी आपली 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स. आणि काय कॅन्सल होईल सिंगल कॉस कॅन्सल होईल सिंगल कॉस आणि 2 पण कॅन्सल होईल. डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू येईल हे मायनस साइन ऍज इट इज आणि काय राहिलं न्यूमरेटरला 1 राहिलाय आणि खाली सिंगल कॉस एक्स इज रिमेनिंग आणि 1 अपॉन कॉस एक्स इज नथिंग बट मायनस सेक एक्स. कॉस इज द रेसिप्रोकल ऑफ सेक एक्स. दिस इज रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह फॉर दिस. लिहून घ्या. बघा सेम मेथडचे क्वेश्चन्स हे 3 सेम मेथडने सॉल्व्ह करायची प्रॅक्टिस करायची. आता आपण 16 नंबरचा क्वेश्चन बघणार आहोत. आता बघा सगळ्यात पहिलं डिनोट द गिवन फंक्शन बाय y इक्वल टू गिवन फंक्शन. आता इथे आपल्याला लॉगरिथमचे रूल्स अप्लाय करावे लागतील. लॉगरिथमचे रूल्स कुठले कुठले आहेत? सगळ्यात पहिला पॉवर रूल. पॉवर बिकम्स कोएफिशियंट म्हणजे बी लॉग ए. सेकंड रूल आपला मल्टिप्लिकेशन जर असेल तर मल्टिप्लिकेशन बिकम्स ऍडिशन म्हणजे लॉग ए प्लस लॉग बी. आणि डिव्हिजन जर असेल तर डिव्हिजन बिकम्स सबट्रॅक्शन म्हणजे लॉग ए मायनस लॉग बी. हा रूल आहे. मग आता बघा इथे आपल्याला सगळ्यात पहिला मल्टिप्लिकेशन दिसतंय 2 टर्म मध्ये. दिस इज फर्स्ट टर्म. दिस होल ब्रॅकेट इज नथिंग बट सेकंड टर्म आणि या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. मग पहिलं लॉगरिथमचे रूल अप्लाय होऊन सिम्प्लिफिकेशन होईल. मग लॉग ए म्हणजे 4 raised to 2x
प्लस मल्टिप्लिकेशन बिकम्स ॲडिशन आणि लॉग बी मीन्स these whole bracket x square plus 5 divided by square root 2x cube minus 4 bracket raised to 3 by 2. हा फर्स्ट रूल आपण यूज केलाय कुठला? मल्टिप्लिकेशन बिकम्स ऍडिशन. आता पॉवर बघा, दिस इज पॉवर, मग पॉवर बिकम्स कोइफिशियंट. फर्स्ट रूल बघा तिथे, y इक्वल टू काय येईल? 2x इंटू लॉग 4, 2x इंटू लॉग 4 प्लस हा 3 by 2 स्टार्टिंगला येईल 3 by 2 आणि पुढे काय राहील? लॉग एक्स स्क्वेअर प्लस 5 डिवायडेड बाय, आता बघा स्क्वेअर रूट आहे तर स्क्वेअर रूटला आपल्याला राईट करता येईल रेस टू पॉवर 1 by 2, 2x क्यूब मायनस 4 रेस टू पॉवर 1 by 2. समजलं का इथपर्यंत? बघा सगळ्यात पहिला मल्टिप्लिकेशन बिकम्स ऍडिशन, नंतर दोन्ही ठिकाणी पॉवर बिकम्स कोइफिशियंट आलेले. आता पहिले न्यूमरेटर कन्सिडर ॲज ए, डिनॉमिनेटर कन्सिडर ॲज बी, म्हणजे लॉग ए अपॉन बी चा रूल, डिव्हिजनचा रूल. बघा y इक्वल टू 2x इंटू लॉग 4 ॲज इट इज, 3 by 2 ॲज इट इज, कॉमन आहे दोघांना पण, म्हणून काय बघा आता लॉग न्यूमरेटर म्हणजे लॉग एक्स स्क्वेअर प्लस 5 म्हणजे लॉग ए मायनस लॉग बी, बी म्हणजे दिस डिनॉमिनेटर 2x क्यूब मायनस 4 रेज टू पॉवर 1 by 2. हे आलेलं आहे सेकंड रूल. बघा दोन वेळेस पॉवर रूल वापरलाय, इथे पॉवर बिकम कोइफिशियंट, इथे पॉवर बिकम कोइफिशियंट, नंतर डिव्हिजन बिकम सबट्रॅक्शन आणि कॉमन ब्रॅकेट का बरं दिली? तर हा 3 by 2 दोघांना पण कॉमन आहे. आता अजून सॉल्व्ह होते बघा, इथे परत पॉवर दिसते, पॉवर बिकम्स कोइफिशियंट, मग y इक्वल टू काय येईल? 2x इंटू लॉग 4 plus 3 by 2 inside the bracket log x square plus 5 minus हा 1 by 2 स्टार्टिंग ला येईल 1 by 2 log 2x cube minus 4. हा रूल अप्लाय झाले. आता सगळे रूल वगैरे तुमचे अप्लाय झाले. आता फक्त इथं सेंटेन्स राईट करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. आता आपल्याला प्रत्येक टर्मचा प्लस मायनस साइन आहे, वी टेक सेपरेट डेरिव्हेटिव्ह फॉर इच टर्म. म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इट इज इक्वल टू, इकडे पाहता 2 आणि log 4 कॉन्स्टंट नंबर, 2 अँड log 4 आर कॉन्स्टंट नंबर, मग 2 log 4 ऍज इट इज इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1. बघा x चा डेरिव्हेटिव्ह 1 आलेला आहे. हे दोन्ही कॉन्स्टंट नंबर आहे की 2 log 4 ऍज इट इज x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 3 by 2 ऍज इट इज, पुढे बघा आता परत log आलाय म्हणजे log f of x, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ log f of x इज 1 अपॉन ब्रॅकेट म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू, आता ह्या पुढचा डेरिव्हेटिव्ह येईल एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आणि 5 चा 0, नो नीड टू राईट, मायनस 1 by 2 इंटू, बघा परत लॉग आलाय, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग इज 1 अपॉन ब्रॅकेट म्हणजे 2x क्यूब मायनस 4 इंटू, आता ह्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह पुढे येईल 2 कॉन्स्टंट ॲज इट इज, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर, बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब इज 3x स्क्वेअर आणि मायनस 4 चा डेरिव्हेटिव्ह 0, नो नीड टू राईट. मग हे आलेलं आपलं कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह एका स्टेपला. परत एकदा बघा 2 log 4 ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1, हे कॉन्स्टंट नंबर आहे दोन्ही पण, 3 by 2 ॲज इट इज, लॉग एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन ब्रॅकेट आणि ह्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह पुढे घेतला आपण एक्स स्क्वेअरचा 2x 5 चा 0, इथे पण 1 by 2 ॲज इट इज, लॉग एफ ऑफ एक्स चा 1 अपॉन एफ ऑफ एक्स आणि ह्या एफ ऑफ एक्स चा 2 कॉन्स्टंट ॲज इट इज, एक्स क्यूबचा 3x स्क्वेअर 4 चा 0. आता याला सॉल्व्ह होतंय का बघा, सिम्प्लिफिकेशन इथं 2 आणि इथं 2 कॅन्सल होईल. फायनल स्टेप येईल रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ गिव्हन फंक्शन इज dy बाय dx इज इक्वल टू काय येईल बघा, आता इथे फक्त राहील 2 log 4, समजलं. त्याच्यानंतर प्लस 3 by 2 राहील ब्रॅकेटमध्ये, हा 2x न्यूमरेटरला येईल 2x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 5, परत मायनस इथे हा 3x स्क्वेअर न्यूमरेटरला येईल 3x स्क्वेअर अपॉन 2x क्यूब मायनस 4. दिस इज अवर रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह फॉर गिव्हन फंक्शन. अजून एक स्टेप करू शकता, लॉगरिथमचा रूल आहे कोएफिशियंट बिकम पॉवर, म्हणजे इथं 2 पॉवरला जाईल म्हणजे 4 चा स्क्वेअर होईल, मग ती स्टेप तुम्ही राईट करू शकता. मग आपण एक स्टेप राईट करू अजून, dy बाय dx इक्वल टू लॉग, बघा
कोएफिशियंट बिकम पॉवर म्हणजे 4 चा स्क्वेअर होईल. 4 चा स्क्वेअर 16 प्लस 3/2 इनसाइड ब्रॅकेट 2x अपॉन x स्क्वेअर प्लस 5 मायनस 3x स्क्वेअर अपॉन 2x क्यूब मायनस 4. दिस इज आवर कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह फॉर दिस फंक्शन. राईट डाऊन दिस, व्यवस्थित राईट करून घ्यायला. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आलेला आहे 17 नंबरचा. तर सगळ्यात पहिलं डिनोट द गिव्हन फंक्शन बाय y. मग y इक्वल टू गिव्हन फंक्शन. आता बघा लॉग वगैरे जर आलं तर बघायचं ब्रॅकेटमध्ये लॉगॅरिथमचे रूल अप्लाय होत आहे की नाही, म्हणजे दीज आर द रूल्स ऑफ लॉगॅरिथम अप्लाय होत आहे की नाही बघायचे. तर बघा इथे या दोन याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन दिसते म्हणजे मल्टिप्लिकेशनचा रूल युज होईल. परत या दोघांमध्ये डिव्हिजन दिसते म्हणजे डिव्हिजनचा रूल युज होईल. पॉवर पण दिसते म्हणजे पॉवर रूल युज होईल. हे 3 रूल आपल्याला युज करायचे आहेत. सगळ्यात पहिलं बघा डिव्हिजन दिसते, डिव्हिजन दोन फंक्शनची डिव्हिजन. मग पहिलं आपण याला सिम्प्लिफाय करू डिफरन्शिएशन करण्याआधी. लॉग न्यूमरेटर इज e रेस टू एक्स स्क्वेअर 5 मायनस 4x रेस टू पॉवर 3/2. मग लॉग न्यूमरेटर मायनस लॉग डिनॉमिनेटर इज क्यूब रूट 7 मायनस 6x. हा पहिला रूल अप्लाय केला. कुठला आपण? डिव्हिजन बिकम सबट्रॅक्शन अंडर 2 सेपरेट लॉग, 2 लॉग मध्ये. आता बघा इथे मल्टिप्लिकेशन दिसतंय. मग मल्टिप्लिकेशन बिकम्स ऍडिशन म्हणजे लॉग e(x स्क्वेअर) याला a कन्सिडर करायचं, या ब्रॅकेटला b. लॉग a इंटू b मीन्स लॉग a प्लस लॉग b. हा रूल वापरला मल्टिप्लिकेशनचं ऍडिशन. मायनस आता बघा या क्यूब रूटला असं राईट करता येईल का? ब्रॅकेट रेस टू 1/3 लिहिता येईल. मग क्यूब रूट मीन्स रेस टू पॉवर 1/3. आणि आता बघा सगळे नेक्स्ट रूल ऑल पॉवर बिकम्स कोएफिशियंट. इथं पॉवर बिकम कोएफिशियंट, इथे पण पॉवर बिकम्स कोएफिशियंट, इथे पण पॉवर बिकम्स कोएफिशियंट. y इक्वल टू काय बघा एक्स स्क्वेअर स्टार्टिंगला येईल इंटू लॉग e प्लस 3/2 स्टार्टिंगला येईल लॉग 5 मायनस 4x मायनस 1/3 स्टार्टिंगला येईल आणि लॉग 7 मायनस 6x. आणि लास्ट स्टेप आता लॉग ची व्हॅल्यू 1 आहे. मग इंटू 1 आपण राईट करत नाही. सो y इक्वल टू एक्स स्क्वेअर राहिला इथे प्लस 3/2 लॉग 5 मायनस 4x मायनस 1/3 लॉग 7 मायनस 6x. एवढे स्टेप राहिलेत. आता याला हे पूर्ण सिम्प्लिफाय झालं. याला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह x. मग काय येईल y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इट इज इक्वल टू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x 3/2 कॉन्स्टंट ऍज इट इज इंटू बघा लॉग आलेले लॉग. मग लॉगचा डेरिव्हेटिव्ह ब्रॅकेटला f ऑफ x घ्यायचं. मग लॉग f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन ब्रॅकेट 5 मायनस 4x इंटू आता ह्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह 5 चा 0 आणि मायनस 4x चा मायनस 4 आणि x चा 1 म्हणजे फक्त मायनस 4 येईल. जसं kx चा डेरिव्हेटिव्ह k येतो म्हणजे मायनस 4. इथे 1/3 ऍज इट इज इंटू परत लॉग आणि हा f ऑफ x आहे. मग लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन पुढे जे असेल ते 7 मायनस 6x इंटू या 7 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि मायनस kx चा डेरिव्हेटिव्ह मायनस k म्हणजे मायनस 6. मायनस 6 ऍज इट इज एक्स चा 1 हे आला डेरिव्हेटिव्ह. आता सिम्प्लिफिकेशन कुठं होतं बघा. इथं डिव्हिजन पॉसिबल आहे. 2 1 जा 2 2 2 जा 4. इथं पण डिव्हिजन पॉसिबल आहे. 3 1 जा 3 3 2 जा 6. सो अवर कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह इज मग dy बाय dx इक्वल टू काय बघा इथं 2x राहिलाय स्टार्टिंगला 2x. आता प्लस आणि मायनस बिकम मायनस मग किती 3 2 जा 6 येईल आणि डिनॉमिनेटरला 5 मायनस 4x. समजलं. आता हे मायनस मायनस बिकम प्लस आणि इन न्यूमरेटर 2 इज रिमेनिंग. न्यूमरेटरला फक्त 2 राहिला हा आणि डिनॉमिनेटरला 7 मायनस 6x. दिस इज आवर कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह फॉर दिस क्वेश्चन. राईट डाऊन दिस. बघा प्रॉपरली राईट करा आणि याची प्रॅक्टिस करा. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना फॉर्म्युले समोर ठेवा. ते फॉर्म्युले ऑटोमॅटिक लर्न होणार आहे. जेवढे मॅक्झिमम प्रॉब्लेम सॉल्व्ह करशाल तेवढे फॉर्म्युले लर्न होणार आहेत. तर लिहून घ्यायचोय. सगळ्यात पहिलं डिनोट द गिव्हन फंक्शन बाय y इक्वल टू बघा लॉग आलेला आहे आणि रूल्स पण अप्लाय होताना दिसत आहे. म्हणजे न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर
म्हणजे ए अपॉन बी चा रूल यूज होताना दिसतोय. नंतर पॉवर पण दिसत आहे, मग पॉवरचा पण रूल यूज होईल, पॉवर बिकम्स कोएफिशियंट, आणि दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन पण दिसतंय म्हणजे मल्टिप्लिकेशनचा रूल पण यूज होईल. मग सगळ्यात पहिले काय करायचं, लॉगॅरिथमचे रूल्स यूज करायचे आणि नंतर डिफरन्शिएशन करायचे. डायरेक्ट डिफरन्शिएशन थोडं डिफिकल्ट म्हणजे होणार नाही. तर मग बघा आपण काय करू, लॉग ए अपॉन बी, न्यूमरेटर कन्सिडर ॲज ए, होल डिनॉमिनेटर कन्सिडर ॲज बी. मग काय रूल आहे लॉग ए अपॉन बी चा, लॉग न्यूमरेटर म्हणजे न्यूमरेटर इज ए रेस टू कॉस एक्स मायनस लॉग डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर मीन्स एक्स स्क्वेअर मायनस 3 ब्रॅकेटचा क्यूब इंटू लॉग एक्स, दिस इज डिनॉमिनेटर. झालं, लॉग न्यूमरेटर मायनस लॉग डिनॉमिनेटर. आता बघा या लॉग मध्ये परत मल्टिप्लिकेशन आलंय, ए इंटू बी. मग लॉग ए इंटू बी मीन्स लॉग ए प्लस लॉग बी. माहितीये पॉवर बिकम कोएफिशियंट, मग पॉवर स्टार्टिंगला येईल y इक्वल टू कॉस एक्स इंटू लॉग ए मायनस, आता बाहेर मायनस असल्यामुळे पुढे ब्रॅकेट द्या, लॉग ए इंटू बी मीन्स लॉग ए, ए मीन्स एक्स स्क्वेअर मायनस 3 ब्रॅकेटचा क्यूब, दिस इज ए, मायनस लॉग बी, बी मीन्स लॉग एक्स, लॉग ऑफ लॉग एक्स, दिस इज अवर रूल. आता इथे परत पॉवर दिसतोय ब्रॅकेटचा, मग पॉवर बिकम कोएफिशियंट आणि मायनसने मध्ये मल्टिप्लाय करा, मग काय येईल y इक्वल टू कॉस एक्स इंटू लॉग ए, आणि मायनसने जर मल्टिप्लाय केलं तर मायनस पॉवर बिकम कोएफिशियंट 3 लॉग एक्स स्क्वेअर मायनस 3, आणि मायनस मायनस बिकम्स प्लस, आणि हे लॉग ऑफ लॉग एक्स ऍज इट इज. हे कम्प्लीट सिम्प्लिफिकेशन झालंय बाय युजिंग रूल्स ऑफ लॉगॅरिथम. लॉगॅरिथमचे रूल्स यूज करून याला सिम्प्लिफाय केलंय. मग आता याला काय करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स करा. मग काय बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज dy बाय dx, इट इज इक्वल टू, आता हा जो लॉग ए इट इज कॉन्स्टंट ऍज इट इज, लॉग ए कॉन्स्टंट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज मायनस साइन एक्स, सेपरेट डेरिव्हेटिव्ह मायनस प्लस साइन आहे, मायनस 3 ऍज इट इज इंटू बघा लॉग आलेला आहे, मग लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन ब्रॅकेट मधलं फंक्शन एक्स स्क्वेअर मायनस 3 इंटू, आता एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x मायनस 3 चा 0 प्लस बघा परत लॉग आलेला आहे, लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन पुढे जे असेल ते म्हणजे लॉग एक्स, आणि इंटू आता ह्या लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स. हा झाला कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह. आता लास्ट स्टेप फक्त सिम्प्लिफिकेशनची. मग काय येईल, dy बाय dx इज इक्वल टू, हे मायनस साइन स्टार्टिंगला येईल आणि काय राहील, लॉग ए इंटू साइन एक्स, लॉग ए इंटू साइन एक्स. पुढे पुढे काय बघा, मायनस 3 टू द 6x, न्यूमरेटरला राहील मायनस 6x अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 3, आणि पुढे काय राहील 1 अपॉन एक्स इंटू लॉग एक्स प्लस 1 अपॉन एक्स इंटू लॉग एक्स. दिस इज अवर रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह. तुम्ही अजून एक स्टेप करू शकता, ही पॉझिटिव्ह टर्म स्टार्टिंगला घेऊ शकता आणि ह्या 2 निगेटिव्ह टर्म शेवटी देऊ शकता. ठीक, राईट डाऊन दिस. पण 19 आणि 20 लास्ट 2 क्वेश्चन्स घेणार आहोत. तर सगळ्यात पहिले बघा इथे लॉग दिसतंय, बेस दिसतोय या लॉगला. मग आता आपल्याला एक एक्सपोनेंट आणि बेस, लॉगची पॉवर बघा, लॉग पॉवरला दिसतोय, तिथे लॉग पॉवरला दिसतोय. हे ह्या टाईपचे एक सॉल्ड एक्झाम्पल आहे टेक्स्टबुक मध्ये, त्याची पण तुम्ही हा प्रॉब्लेम कंप्लीट झाल्यावर प्रॅक्टिस करायची आहे. तर बघा आता ए रेस टू लॉग ए, मग ए रेस टू लॉग टू द बेस ए, हे बेस आणि एक्सपोनेंट जर सेम आले तर एकमेकाला कॅन्सल होतं आणि काय राहील, एक्स राहील. हा रूल आपल्याला इथे दोन्ही ठिकाणी अप्लाय करायचा आहे. तर बघा मग y इक्वल टू काय येईल, सगळ्यात पहिलं डिनोट द गिवन फंक्शन बाय y. मग 25 ला असं राईट करता येईल 5 स्क्वेअर. बघा 25 ला कसं राईट करता येईल, 5 स्क्वेअर, कारण इथं 5 आहे. मग पुढे काय राहील बघा, लॉग टू द बेस 5 सेक एक्स ऍज इट इज, समजलं. मायनस 16 ला कसं लिहिता येईल, 4 स्क्वेअर. पुढे लॉग टू द बेस 4 टॅन एक्स ऍज इट इज. बघा काय केलंय, एकच स्टेप केली फक्त. 25 लिहिलं 5 चा स्क्वेअर, ही पॉवर ऍज इट इज, पॉवर ऍज इट इज. इथे पण 16 ला राईट केलं 4 चा स्क्वेअर, हे टर्म ऍज इट इज. आता बघा लॉगॅरिथमचा परत रूल आहे, कोएफिशियंट बिकम पॉवर. इथे पण लॉगॅरिथमचा रूल आहे, कोएफिशियंट बिकम्स पॉवर. मग काय येईल, y इक्वल टू 5 रेस टू लॉग टू द बेस 5
सेक्स स्क्वेअर एक्स होईल. बघा हा कोइफिशियंट कुठे जाईल, पॉवरला जाईल. हा एक रूल आहे आपल्याकडे, ए लॉग बी इक्वल टू लॉग बी रेस टू, हा ए डायरेक्ट पॉवरला जाईल, ए बी रेस टू ए. तो रूल अप्लाय केला आपण, मायनस सेम इथे 4 रेस टू लॉग टू द बेस 4, हा 2 डायरेक्ट पॉवरला जाईल, म्हणजे काय होईल, टॅन स्क्वेअर एक्स होईल. समजलं का. आता बघा एक्सपोनंट आणि बेस सेम आहे, दोन्ही एकमेकाला कॅन्सल होतील. इथं पण बेस आणि एक्सपोनंट सेम आहे, एकमेकाला कॅन्सल होतील. मग y इक्वल टू काय आलंय, सेक्स स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स, हे आलेलं आहे सेक्स स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स. आणि दिस इज आयडेंटिटी, सेक्स स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज नथिंग बट 1. काय येतं, 1 येतं. ही आयडेंटिटी आपली 3 फंडामेंटल आयडेंटिटी आहे, त्याच्यामधली ही एक आयडेंटिटी आहे, सेक्स स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स इक्वल टू 1. आता हे पूर्ण सॉल्व्ह झालं, याला डिफरन्शिएट करा. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज dy बाय dx and derivative of 1 is 0. This is our required derivative. बघा इथं लगेच दिसते बेस आणि एक्सपोनंट सेम होऊ शकतो. इथं आपण बेस आणि एक्सपोनंट सेम होऊ शकतो. असे प्रॉब्लेम तुम्हाला सीईटी वगैरेला जर दिसले, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काय येतो, त्याचा 0 येतो. राईट डाऊन दिस इज क्वेश्चन नंबर 19. आता आपण लास्ट क्वेश्चन 20 नंबरचा, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या एकदा व्यवस्थित. आता आपण 20 नंबरचा लास्ट क्वेश्चन घेणार आहोत. 20 नंबर बघा, सगळ्यात पहिलं डिनोट द गिव्हन फंक्शन बाय वाय. आता आपली खूप प्रॉब्लेमची आपण प्रॅक्टिस केली आहे. इथे दिसतंय बघा, न्यूमरेटर लॉग वगैरे नाहीये, म्हणजे लॉगरिथमचे रूल्स वगैरे काहीच नाहीये. न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर, म्हणजे कुठला रूल, यू अपॉन व्ही चा रूल. न्यूमरेटर कन्सिडर ऍज यू, डिनॉमिनेटर कन्सिडर ऍज व्ही. मग काय बघा, आता याला डिफरन्शिएट, राईट डाऊन वन सेंटेन्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग y चा डेरिव्हेटिव्ह येईल dy बाय dx, इट इज इक्वल टू काय रूल, यू अपॉन व्ही चा डिनॉमिनेटर ऍज इट इज अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 5 ऍज इट इज, डी अपॉन dx ऑफ न्यूमरेटर, न्यूमरेटर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, मायनस न्यूमरेटर ऍज इट इज एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर ऍज इट इज, डी अपॉन dx ऑफ डिनॉमिनेटर अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 5 अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर म्हणजे व्ही स्क्वेअर अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर, हे आलेलं आहे. आता आपल्याला फक्त न्यूमरेटर सॉल्व्ह करायचं आहे, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह काही घ्यायचा नाहीये. डिनॉमिनेटर ऍज इट इज राहील, मग dy बाय dx इज इक्वल टू रूट एक्स स्क्वेअर मायनस 5 ऍज इट इज इंटू, आता बघा इथे सगळ्यात पहिलं पॉवर रूल, ब्रॅकेटला एफ ऑफ एक्स कन्सिडर करायचं आहे. एफ ऑफ एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला, पॉवर बिकम्स कोइफिशियंट, ब्रॅकेट ऍज इट इज, पॉवर रिड्यूस बाय 1, 2 मायनस 1 म्हणजे 1, आणि आता इंटू या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह पुढे घ्यायचा आहे, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आणि 2 चा 0, नो नीड टू राईट. हा झाला पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह, मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर ऍज इट इज इंटू, आता बघा रूट आलेले, रूट सुरुवातीला, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट इज 1 अपॉन 2 रूट इनसाइड फंक्शन ऍज इट इज एक्स स्क्वेअर मायनस 5 आणि इंटू इनसाइडचा डेरिव्हेटिव्ह आता इथे घ्यायचा आहे, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आणि मायनस 5 चा 0, आणि डिनॉमिनेटरला येईल स्क्वेअर अँड रूट विल गेट कॅन्सल, स्क्वेअर अँड रूट एकमेकाला काय होतील, कॅन्सल होईल. काय राहील फक्त एक्स स्क्वेअर मायनस 5. हा झाला आपला कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह. आता फक्त याला काय करा, सिम्प्लिफाय करा व्यवस्थित. तर मग आता सिम्प्लिफिकेशन बघा काय काय येईल याच्यामध्ये. सिम्प्लिफिकेशन मध्ये dy बाय dx इज इक्वल टू काय राहील बघा सिम्प्लिफिकेशनला, 2 इंटू 2x इज 4x आणि ब्रॅकेट इज एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू हे रूट राहील अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 5, ही पहिली टर्म, मायनस इथे हा 2x, 2 विल गेट कॅन्सल, एक्स स्टार्टिंगला येईल इंटू ही ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर, एवढं राहिलं न्यूमरेटरला, आणि डिनॉमिनेटरला काय येईल अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 5 आणि कम्प्लीट डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 5. अजून पण हे सॉल्व्ह होऊ शकतं, क्रॉस मल्टिप्लाय होऊ शकतं, एक्स स्क्वेअर प्लस 2 आणि एक्स स्क्वेअर प्लस 2 कॉमन येऊ शकतं याच्यामधून. मग फर्दर सिम्प्लिफिकेशन याचे पॉसिबल आहे. मग तुम्ही पुढे आपण सिम्प्लिफिकेशन पण करू, याचं बघा काय काय कॉमन निघाल न्यूमरेटर मधून. मग dy बाय dx इज इक्वल टू
कॉमन पहा काय काय निघेल, एक्स एक्स कॉमन निघेल, परत एक्स स्क्वेअर प्लस 2 एक्स स्क्वेअर प्लस, इथं 2 आहे सिंगल ब्रॅकेट कॉमन निघेल, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट कॉमन निघेल. इथे ब्रॅकेटमध्ये बघा 4 राहील, हे तर टोटल कॉमन घेतलेलं आहे, मग 4 आणि हे रूट अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 5 मायनस एक्स कॉमन घेतलेला आहे आणि एक्स स्क्वेअर प्लस 2 सिंगल ब्रॅकेट कॉमन आहे, म्हणजे इथे सिंगल ब्रॅकेट राहील एक्स स्क्वेअर प्लस 2 डिवायडेड बाय अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 5 हे राहिलंय, आणि इथे डिनॉमिनेटर ॲज इट इज एक्स स्क्वेअर मायनस 5 ॲज इट इज. समजलं. आता पहा ब्रॅकेटमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन, मग काय बघा डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू एक्स एक्स स्क्वेअर प्लस 2, जिथपर्यंत सिम्प्लिफिकेशन आहे तिथपर्यंत करायचं, 4 बघा क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर रूट रूट विल गेट कॅन्सल, व्हॉट इज रिमेनिंग एक्स स्क्वेअर मायनस 5 इज रिमेनिंग, रूट इंटू रूट एक्स स्क्वेअर मायनस 5 मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2 डिवायडेड बाय बघा हा डिनॉमिनेटर येईल अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 5 आणि हा एक डिनॉमिनेटर येईल एक्स स्क्वेअर मायनस 5, दोन्ही डिनॉमिनेटर कंबाईन होतील, टोटल डिनॉमिनेटर हा आणि हा डिनॉमिनेटर कंबाईन झालाय. झालं. आता 4 ने ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करा आणि इथे रूटला आपण रेस टू पॉवर 1/2 राईट करू, मग काय बघा डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू एक्स एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेटमध्ये काय येईल बघा, 4 ने मल्टिप्लाय केलं तर 4x मायनस 20, 4x स्क्वेअर मायनस 20, इथे मायनस ने मल्टिप्लाय केलं तर प्लस एक्स स्क्वेअर बिकम्स मायनस प्लस 2 बिकम्स मायनस, मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2 आणि डिवायडेड बाय बघा आता याला जर रूट मीन्स रेस टू पॉवर 1/2, एक्स स्क्वेअर मायनस 5 रेस टू पॉवर 1/2 आणि इंटू सेकंड ब्रॅकेट ॲज इट इज एक्स स्क्वेअर मायनस 5 ॲज इट इज. का बरं याला रेस टू पॉवर 1/2 राईट केलंय, तर बघा ब्रॅकेट सेम आहे म्हणजे बेस सेम आहे, बेस सेम आहे, बेस सेम असेल तर पॉवरची काय होतील ऍडिशन होतील, म्हणून राईट केलंय. डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू काय येईल बघा आता एक्स एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेटमध्ये काय राहील 4x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे 3x स्क्वेअर आणि मायनस 20 मायनस 2 मीन्स मायनस 22 डिवायडेड बाय बेस एकच आहे एक्स स्क्वेअर मायनस 5 आणि पॉवरची ऍडिशन 1/2 प्लस 1 मीन्स 3/2. दिस इज आवर रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह फॉर दिस क्वेश्चन नंबर 20. बघा हा क्वेश्चन नंबर 3 टोटल कंप्लीट क्वेश्चन नंबर 3 फ्रॉम एक्सरसाइज 1.1 ऑफ डिफरन्शिएशन. याची 2-3 टाइम्स प्रॅक्टिस करा आणि जे फ्रेंड्स वगैरे असतील त्यांच्यापर्यंत पण आपले लेक्चर्स पोहोचवा. थँक्यू.